अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज आपण श्री स्वामी समर्थांची सांख्यक प्रार्थनेला जमलेलो आहोत। समर्थांचं पूजन करण्यासाठी, त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी, त्यांचा शुभ आशीर्वाद आपल्याला लाभावा म्हणून आणि त्याचबरोबर आपल्याला असलेलं दुःख त्यांना सांगण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। त्यांच्याकडून आनंद आपल्याला मिळवायचा आहे आणि त्या आनंदाचं प्रसरण आपल्याला करायचं आहे। अनंतकोटी ब्रह्मांड नायकाचं स्मरण आपण करत आहोत। स्वामी समर्थांचं कार्य काय तर सुखी व्हावे सारे जन, सर्वजण सुखी व्हावी। आता हे सुख म्हणजे काय? नुसत्या भौतिक गरजा ज्या आहेत, हे मिळालं ते मिळालं ते मिळालं, त्याच्यात कधीच सुख मिळत नाही। सुख म्हणजे परमानंद, किती तृप्तता तिथे आहे। जे मला मिळालं आहे परमेश्वराने त्याच्यात मी समाधानी आहे आणि मी अधिक अधिक ते वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करून माझं जीवन माझ्या प्रयत्नाने, माझ्या उपासनेने, माझ्या आचरणातून अनेकांचं जीवन मी सुखी करीन आणि त्यांना सन्मार्गाला लागेन। अशा प्रकारची भावना मनामध्ये उत्पन्न करणं म्हणजे खऱ्या अर्थाने सुख आहे। भौतिक गोष्टी आहेत, संपतच नाही आहे। आता माणसांचे प्रश्न वाढत जातात। परवाच माझ्याकडे एक मुलगी आली होती, वयाच्या 42व्या वर्षी, परत पुनर्विवाह झाला। 2 महिने झाले लग्नाला, नंतर भेटायला आली। आता भेटायला आली तर सगळा आनंद व्यक्त करायचा की सगळं छान झालं, चला आता जीवनाला एक नवीन मार्ग मिळाला। तर तिने लागलीच प्रश्न मला विचारला की मला आता अपत्य होईल का? आता झालं की म्हणायचं की याचं भाग्य बरोबर आहे का, मग तो पुढे शिकेल का, असे प्रश्न माणसाचं कधी संपतच नाही। जो वर्तमान काळ आहे त्या वर्तमान काळामध्ये आनंदाने जगून पुढे जाणं आणि इतरांना आपल्याबरोबर आनंदाने पुढे नेणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि आपल्या वैदिक धर्मामध्ये अशाच सगळ्या प्रार्थना आहेत। परमेश्वराकडे प्रार्थना करताना प्रत्येक वेळेला असंच म्हटलेलं आहे की सर्व आम्ही एकत्र राहू दे, सर्व मिळून आमच्या सर्वांचा पूर्णपणे विकास होऊ दे आणि आम्ही सर्व आनंदी राहू दे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन, सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक, त्रैलोक्यम मंगलम कुरु। काय भावना आहे? सर्व सुखी व्हावे, फक्त आपण सुखी होण्यासाठी प्रयत्न नाही, कारण सर्व सुखी असलं तरच आपण सुखी होऊ शकतो। आणि म्हणून नानाने जप दिलाय, सकल जनहिताय श्री स्वामी समर्थाय नमो नमो नमो। महान जप लक्षात घ्या, गूढार्थ लक्षात घ्या, स्वतःला विसरा आणि जेव्हा तुम्ही स्वतःची मागणी विसरता तेव्हा परमेश्वर तुम्हाला आपोआप सर्व गोष्टी आयुष्यात देत राहतो। आपण सद्गुरु श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहोत। स्वामी समर्थ म्हणजे साक्षात परब्रह्म परमेश्वर। या परमेश्वरानेच हे जग निर्माण केलं आहे। आता या परमेश्वराने जगाची निर्मिती का केली तर त्याला प्रयोग करावेसे वाटले। ही प्रचंड महान शक्ती आहे, त्या शक्तीचं वर्णनच आपण करू शकत नाही। प्रचंड ऊर्जा लहरी आहेत, त्याला वाटलं प्रयोग करावा। आम्ही पण किती प्रयोग करत असतो, वेगळे वेगळे। यूट्यूबवर आली नवीन रेसिपी, एका बटाट्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आम्ही बघत राहणार, करणार, प्रयोग करणार। अनेक प्रयोग आम्ही इतर वेळेला पण काय काय आमचे प्रयोग चालू असतात। या ऊर्जा शक्तीला पण असंच वाटलं की काहीतरी प्रयोग करूया, संशोधन करूया, काहीतरी नवनिर्मिती करूया, आणि म्हणून त्यांनी माणूस घडवला। आता माणूस कसा घडवला? त्याने एक आकृती तयार केली। त्या आकृतीला त्यांनी
आपल्यातलं चैतन्य शक्ती त्याच्यामध्ये घातली आणि मनुष्य प्राणी तयार झाला. एकासारखा एक नाही, प्रत्येक आकृती वेगळी वेगळी, त्याच्यात प्रत्येकात फरक. आता हा माणूस तयार झाला आहे, मग आता हा जगला पाहिजे, त्याच्यात प्राणशक्ती आहे, त्याच्यासाठी त्याला इंधन मिळालं पाहिजे, म्हणजे अन्न पाहिजे, पोषक काहीतरी गोष्टी पाहिजेत. आणि म्हणून वनस्पती फळं सगळी तयार केली, अनेक वृक्ष विविधता त्याच्यामध्ये आणले, त्याच्यात पण प्रयोग केले या शक्तीने, आणि विविध प्रकारची फळं, फुलं, वृक्ष, लता, वेली आल्या, प्राणी आले वेगवेगळे, आणि हे सगळे जे प्राणी आहेत ते एकमेकांच्या जीवावर जगतात. अशा प्रकारची ही सृष्टी परमेश्वराने निर्माण केली. या सृष्टीला निर्माण करण्यामागे हेतू हाच आहे की प्रयोग, आणि जो माणूस निर्माण केलेला आहे त्या माणसाला त्याची स्वतःची त्यांनी प्रगती करून घ्यावी, त्यांनीही पुढे संशोधन करावं, उत्क्रांती करावी, यासाठी परमेश्वराने त्याला काही गुण दिले. मी इतरांपेक्षा मोठा असला पाहिजे, मी श्रेष्ठ असला पाहिजे, मला मान सन्मान मिळाला पाहिजे, त्याला गुण म्हणता येईल काही अंशी. कारण या सगळ्या जर गोष्टी असली तरच माणूस प्रयत्न करतो. जर जर स्पर्धा नाही आहे तर तिथे प्रयत्न होणारच नाही. माणसाची जर प्रगती व्हायला हवी असेल तर त्याला ही स्पर्धा पाहिजे. पण हे जे गुण आहेत हे अतिप्रमाणात वापरले गेले, आणि मग त्या गुणांचे अवगुण निर्माण माणसाने केले. आता माणसाने हे स्वामी परमेश्वराने हे जग सगळं विश्व निर्माण केलं म्हणजे काय आहे? आजच्या काळातलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच आहे, आणखीन काय वेगळं आहे? प्रत्येक फळ वेगळं, त्याच्या बिया वेगळ्या, आकार वेगळा, रंग वेगळा, सगळे प्रत्येक माणूस वेगळे, त्याचे विचार वेगळे, तो दिसायला वेगळा, त्याच्या भावना वेगळ्या, ही अशी सगळी विविधता निर्माण म्हणजे आणखीन काय आहे? आर्टिफिशियल एकातून एक निर्मिती होत गेली, आणि हे अवघं विश्व उभं राहिलं. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे की जे गुण होते ते गुण जर माणसाने योग्य प्रमाणात वापरले असते, म्हणजे आपल्या वैदिक धर्मामध्ये सांगितलं आहे, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मां कश्चित्. सर्वांना बरोबर घेऊन जर स्पर्धा ठेवली असती की तू हा अभ्यास केला, तुला आलाय, मला हे आणखीन समजलंय, तू हे पण शिकून घे, अशा प्रकारची प्रवृत्ती जिथे निर्माण होईल, माझी प्रगती झाली आहे, मी तुला शिकवतो, तूही शिक, तूही पुढे जा, तू आणखीन कोणाकडून काहीतरी शिक, ते पण ज्ञान तू मला दे, असं ज्ञान वृद्धिंगत करत जावं समाजाने, माणसाने, अशी परमेश्वराची इच्छा होती. कारण घडवलाय त्याच्यामध्ये परमेश्वराने त्याची शक्ती घातली आहे. पण माणसाने त्याचं उल्लंघन केलं, अवगुण जे गुण होते त्याचे अवगुण निर्माण केले, आणि म्हणून मग माणूस दुःखी व्हायला लागला. आता माणूस दुःखी झाल्यावर देवाला या माणसाला दुःखातून बाहेर काढण्याची गरज आहे असं वाटायला लागलं, आणि म्हणून देवाने दुसरा मार्ग पण माणसाला तयार करून दिला आहे. आणि ते म्हणजे माणसाने या ज्या विविध देवता ज्या आहे, परमेश्वर आहे, आणि परमेश्वराचे अनेक ज्या ऊर्जा लहरी आहेत त्या ऊर्जा लहरींचे विविध आकृत्या आहेत. राम आहे, मारुती आहे, गणेश आहे, विष्णू आहे, ते या प्रत्येक हे जे सगळे आहेत ते ईश्वर आहेत, आणि ते परमेश्वराकडून आलेले आहेत, तयार झालेल्या ऊर्जा लहरी आहेत या, आणि या एकत्र म्हणजे परमेश्वर आहे. या ऊर्जा लहरींचा एक विशिष्ट आकार आहे, आणि म्हणून त्या आकाराची मूर्ती मानवाने घडवली, आणि जर त्यांनी परमेश्वराला प्रार्थना केली आणि त्या ईश्वराला जर प्रार्थना केली, समजा मारुतीचं मंदिर आहे, मारुतीची मूर्ती घडवली, हनुमानाची मूर्ती घडवली आहे, आणि जर हनुमंत ही जी शक्ती, या शक्तीला जर आवाहन केलं की ही शक्ती या मूर्तीमध्ये येऊ दे, तर ती शक्ती त्या मूर्तीमध्ये आत शिरते, आणि त्या शक्ती चैतन्य निर्माण करतं, आणि त्याचं सहाय्य परमेश्वर करत असतो. आवाहन करून तुम्ही मूर्तीमध्ये चैतन्य आणू शकता,
नंतर त्या मूर्तीच्या जी शक्ती आहे त्या शक्तीला माणूस प्रार्थना करून आपले असलेले प्रश्न सोडवू शकतो, आपले असलेले अवगुण कमी करू शकतो, अशी योजना परमेश्वराने करून ठेवलेली आहे. आणि म्हणून मूर्तीपूजा महत्वाची. निर्गुण निराकार परब्रह्म आहे, पण मानवाचे मन न जाणे निर्गुण म्हणून सगुण प्रगटले. नानांनी वर्णन केलंय स्वामींचं. मानवाचे मन न जाणे निर्गुण म्हणून सगुण प्रगटले. भेटण्या मानवा समर्थची आले. भेटण्याला आला परमेश्वर माणसाला, कारण माणसाची उन्नती व्हावी ही परमेश्वराची इच्छा. आणि म्हणून तो असे देव ईश्वर निर्माण केलेत. आणि काही वेळेला सद्गुरूच्या रूपात साक्षात परब्रह्मच इथे पृथ्वीवर अवतीर्ण होतं आणि मानवाला दिशा दाखवतो की तू कसा हो, म्हणजे तुझे अवगुण काढून टाक आणि गुणांचं संवर्धन कर आणि त्या योगे तुझी प्रगती होईल. योगी अरविंदांच्या ह्याच्यात जी योग साधना आहेत, या योग साधनेमध्ये माणसाची मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि स्पिरिच्युअल अशी उन्नती माणूस करू शकतो. अशा प्रकारची योग साधना आहे. माणूस प्रगती करून ईश्वरासारखा घडू शकतो अशी परमेश्वराला खात्री आहे. आणि म्हणून परमेश्वराने हे सगळं निर्माण केलेलं आहे. आता आपल्या लोणावळ्याच्या असलेल्या मारुती मंदिराचा तर अनुभव आपल्याला आहेच. परिवाराला एक छोटीशी अडचण निर्माण झाली आणि या अडचणीचा विचार करताना हा प्रश्न सुटणं खूप गरजेची, अशी तीव्रता आणि वेळ कमी. अशा वेळेला माझ्या मनात तीव्रतेने विचार येऊन गेला की तिथे आता मारुतीचं मंदिर मी बांधलं पाहिजे. जवळजवळ 15 वर्ष संकेत मिळत होते, जागा दाखवली जात होती, परंतु मी ती गोष्ट मनावर घेत नव्हती, कारण उगाच देवळांची संख्या कशाला वाढवायची असा माझ्या मनात विचार. पण समस्या निर्माण झाली की नेहमी मार्ग मिळतो आणि त्यातून नेहमी काहीतरी चांगलं घडतं. तसं ते झालं आणि मारुती मंदिरात स्थापना कशी केली. भक्तिभाव होता. मारुतीचा म्हणजे हनुमानचा म्हणजे दगड आणला, सत्य परिस्थिती सांगते, दगड आणला, पण तिथे भाव होता की इथे ईश्वरी तत्व येणार आहे, ही एनर्जी त्याच्यात येणार आहे, हा भाव होता. या आंतरिक प्रेमाने भक्तीने त्याला शेंदूर फासला आणि जी जागा दिसत होती त्या जागेवरती तो दगड ठेवला गेला. मारुतीचा जप केला, मारुती स्तोत्र म्हटलं, रामरक्षा म्हटली, महाराजांची आरती केली, महाराजांचा जप केला आणि आमच्या दृष्टिकोनातून प्राणप्रतिष्ठा हनुमंताची झाली. मारुती मंदिर झालं. आता पुढचा अनुभव सगळ्यांना माहिती आहे, पण या संदर्भात म्हणून सांगते. ही गोष्ट जानेवारीमधली 2018. लागलीच 2 महिन्यांनी यज्ञ होता. यज्ञाला सर्वजण बसले. मी पण बाजूला, पूजा जिथे होत आहे तिथे बाजूला खुर्ची घेऊन बसले. पूजेला सुरुवात करायच्या वेळेला भटजे पहिलं वाक्य मला म्हणाले की ताई तुमच्याशी माझं 10 मिनिटाचं काम आहे. मी म्हटलं मी मोकळीच आहे, पूजा तुम्ही सांगताय, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही माझ्याशी बोलायला या. मग मध्ये चहा पिण्यासाठी ते उठले. त्यावेळेला माझ्याकडे हातामध्ये चहाचा कप घेऊनच आले आणि उभ्या उभ्या म्हणाले की इथून खोपोलीला कसं जायचंय. माझ्या मनात विचारायला हा काय मोठा प्रश्न, आणि तो मला विचारण्याची काय गरज आहे, कोणाला विचारू शकत होते. आपल्या मनात विचार पटापट येतात. मी एवढा विचार करते की नाही तर पुढचं वाक्य ते बोलले की मला खोपोलीला हनुमंताची प्रतिष्ठापना करायला जायचं आहे, मारुती मंदिराची प्रतिष्ठापना आहे. मी त्याला सांगितलं खोपोलीला तुम्हाला कोणीही सोडेल, कोणीही गाडी नेऊन सोडेल, जवळ आहे. त्यांचा पुढचे विधी करायला सुरुवात झाली, यज्ञाची सुरुवात झाली. माझ्या मनात एकच विचार की त्यांनी मला हा प्रश्न का विचारावा, याच्या मागे नक्की काहीतरी संकेत आहे. एवढी लोक बसलेली आहे, त्या सगळ्यांना सोडून त्यांनी मला तिकडे खोपोलीला कसं जायचं. आणि पुढचं जे वाक्य म्हणाले की मारुती मंदिराची प्रतिष्ठापना करायला जायची, हे वाक्य माझ्या मनामध्ये खुळत राहिलं. शेजारीच बसलेल्या माझ्या यजमानांना मी म्हटलं की असं असं झालंय,
मला असं वाटतंय की गुरुजींकडून आपण प्राण प्रतिष्ठा करून घ्यावी. यजमान पण हो म्हणाले. नंतर मध्ये परत ब्रेक होता, खिचडी होती खायची. त्यावेळेला गुरुजींना बोलवून सगळी कथा सांगितली. त्यांना म्हटलं की यज्ञ संपल्यानंतर तुम्ही मारुतीची प्रतिष्ठापना करा. आम्ही आमच्या पद्धतीने केलेली आहे, पण आता तुम्ही विशेष काढलेला आहे. महाराजांचा काय संकेत आहे मला माहीत नाही. तुम्ही हे करा, यज्ञ झाल्यावर करा. म्हणाले कशाला नंतर, आत्ताच करूया. यज्ञ सुरू व्हायच्या आधी किंवा यज्ञात थोडेफार विधी झाले असतील, मध्येच जाऊन काही लोक बरोबर घेतली त्यांनी आणि त्यांनी मूर्तीची प्रतिष्ठापना तिथे केली. याच मूर्तीला आपण संकटमोचन मारुती असं नाव दिलेलं आहे, कारण नंतर अवघ्या 2 दिवसामध्ये मूर्ती स्थापना आम्ही केली. आम्ही आमच्या दृष्टिकोनातून प्रतिष्ठापना पण केली आणि खरोखरच जी अडचण होती, जो प्रश्न होता, तो 2 दिवसात लीलया सुटला. आणि म्हणून त्या मारुती मंदिराला नाव आहे संकटमोचन मारुती. आता ही जी घटना ही काय दाखवते? मी जे म्हणते की परमेश्वरांनी माणसाला स्वतःची प्रगती करून घेण्यासाठी अशी योजना करून ठेवलेली की आहे की त्यांनी देवाची स्थापना करा, मंदिर बांधा, त्या मूर्तीमध्ये जी एनर्जी ईश्वराची येईल तिला प्रार्थना करा, तिला तुमचे प्रश्न सांगा आणि मग तुमच्या उपासनेने तुम्हाला त्या शक्तीने तुमच्या आयुष्यातले प्रश्न सुटतील. आणि म्हणून या कारणासाठी मंदिरं बांधायची असतात. आता दगडाची मूर्ती आहे, त्याच्यात काय आहे असे म्हणणारे अनेक लोक आहेत, पण त्याच्यात जी एनर्जी आहे ती आपल्याला दिसत नाही. ही सगळी ईश्वराची योजना आहे. का तर सुखी व्हावे सारे जग, फार महान तत्व आहे. सगळ्यांनी बरोबर जायचं आहे, सगळ्यांची बरोबर प्रगती व्हायला हवी आहे. आता आपल्या स्वामी भवनातल्या मूर्तीचा अनुभव आपण बघितलेले आहे. मागच्या कथेमध्ये मी मंचकाचा अनुभव सांगितला. महाराजांनी सांगावं की माझे पाय दुखत आहेत, याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे की ही एनर्जी तिथे आहे. ईश्वर साक्षात मूर्तीमध्ये एनर्जी असते. अनेक जण सांगतात की मूर्ती आपल्याकडेच बघते असं आपल्याला वाटतं. एकदा 2 मित्रांनी मला सांगितलं की आम्ही दोघं, माझा मित्र आणि मी, शेजारी शेजारी उभं होतो. मला सारखं वाटत होतं की स्वामी माझ्या मित्राकडेच बघतायत आणि माझ्याकडे बघत नाही आहेत. असा माझ्या मनात विचार आला आणि दुसऱ्या क्षणाला मला स्वामी माझ्याकडे बघतात हा अनुभव मिळाला, असं एका मुलाने सांगितलं. परवाच एका मुलीने सांगितलं की स्वामींची जी पावलं आहेत ती सजीव आहे तशी मला जाणवली. आता प्रत्येकाला वेगळं वेगळं अनुभव मिळू शकतो. मला एकदा स्वामी भवनामध्ये सांघिक प्रार्थना होती, गुरुवारची प्रार्थना. त्यावेळेला खूप लोक यायची. आता जी पिढी होती ती सगळी वयस्कर झाली आणि बाकीची पिढी सगळेजण लोणावळ्याहून साधारणपणे पुण्याला नोकरीला जाणार झाल्यामुळे आता पूर्वी एवढी गर्दी होत नाही. पण नाही तर पूर्ण हॉल भरलेला असायचा. आणि अशा वेळेला प्रार्थना चालू असताना स्वामींचा हात आशीर्वाद देतो आहे, अशा प्रकारचं दृश्य स्वतः मी अनुभवलेलं आहे. मूर्तीच्या आतमध्ये असलेली एनर्जी आणि त्याचबरोबर मूर्तीच्या बाहेर जे आवरण तयार झालेलं असतं, ऊर्जा लहरींग, त्याच्यात बदल होतो आणि त्यामुळे ते अवयव हललेले आपल्याला दिसतात. ही जागृती आपल्याला दिसते आणि म्हणून साक्षात परब्रह्म तिथे उभं राहिलेलं आहे. आता मठ आणि मंदिर कसं असलं पाहिजे हे महत्त्वाची गोष्ट आहे. तिथे अनेक लोक एकत्र येऊन प्रार्थना करतायत, त्याला महत्त्व आहे. एकत्र येऊन उपासना करण्याला महत्त्व आहे, कारण प्रत्येक जण स्वामी समर्थांचं नामस्मरण समजा करतोय, प्रार्थना करतायत महाराजांना मनातल्या मनात. आणि त्या प्रार्थनेतून ज्या ऊर्जा लहरी निर्माण झाल्या आहेत त्या परमेश्वरापर्यंत पोचल्या आहेत, स्वामींपर्यंत पोचल्या आहेत. आणि स्वामींची शक्ती आनंदाने बाहेर येते आशीर्वाद देण्यासाठी. आणि ही जी शक्ती आहे ही तेवढ्या प्रमाणात ज्याने ज्याने मागितलं त्याच्या अंतःकरणापर्यंत महाराजांची शक्ती जाते आहे. आणि ही शक्ती जाताना एकमेकांवर खासली जाते आहे, घर्षण होत आहे आणि त्यामुळे त्यातून परत ऊर्जा लहरी वाढत जात आहेत. त्याची पॉवर अधिक
रिप्लाय होते हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून सांघिक उपासनेला अत्यंत महत्त्व आहे. काही जण म्हणतात आम्ही घरी घरी करतो प्रार्थना, आम्ही पारायण केलं, अमुक केलं, सगळं झालं, पण त्यापेक्षा तुम्ही मठामध्ये आणि मंदिरामध्ये येऊन उपासना करायला पाहिजे. श्रद्धेने उपासना करायला पाहिजे. आपलं यायचं घ्यायचं जायचं प्रसाद खायचा तरी पण प्रश्न सुटतात. ते गममध्ये लोक मंदिरात येतात, घाईघाईने येतात, दर्शन घेतात, कधी प्रसाद आणतात कधी आणत नाही, पण प्रसाद मात्र खाऊन जातात, पण तरी पण महाराज प्रश्न सोडवतात. तशी गंमत आहे. असं जर आहे तर तुम्ही मनापासून उपासना केलीत, तुम्ही श्रद्धेने उपासना केली तर तुम्हाला काय कष्ट दुःख कष्ट काय राहणार आहे. तुम्हाला काही मागायलाच लागणार नाही हे लक्षात घ्या. एवढं उपासनेमध्ये मन रमलं पाहिजे. श्रद्धेने उपासना झाली पाहिजे की मी ती शक्ती माझ्याकडे येते आहे आणि त्या शक्तीने माझे कर्मभोग नाहीसे होत आहेत. मी मागे प्रवचनात सांगितलं की सद्गुरू काय काय करतो. सद्गुरू तुमचे कर्मभोग नष्ट करू शकतो, तो नाहीसे करू शकतो. ज्याप्रमाणे राष्ट्रपतीला अधिकार असतो की झालेल्या एखाद्या गुन्हेगाराच्या शिक्षेमध्ये सूट द्यायची, तशी सद्गुरूकडे एक ताकद असते की तो आपले जे कर्मभोग आहेत ते कर्मभोग आपल्याला भोगायला लावत नाही. एवढी मोठी महान शक्ती आहे. फक्त आपण घ्यायला आपल्या मनाची तयारी पाहिजे. प्रश्न सुटत नाही म्हणून रडू नका. उपासना वाढवा, सांघिक उपासना वाढवा. जागोजागी मंदिरामध्ये या गोष्टी जर घडत राहिल्या तर आणि त्याच्यामध्ये तल्लीन होऊन तुम्ही उपासना करा. कीर्तन आहे, भजन आहे, याच्यामध्ये माणसं पूर्वी तल्लीन व्हायची आणि त्यामुळे मेडिटेशनचे कॅम्प करायला लागायचे नाही. आता पैसे भरून 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन 7-7 दिवसाचे पैसे भरून माणसं शांतीसाठी धावतात. तुम्हाला शांती सहज लाभणार आहे, पण त्यासाठी तेवढी मंदिर आणि मठ पण तेवढीच पवित्र मॅनेजमेंट असली पाहिजे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. मंदिर हे काय उत्पन्नाचं साधन नाही हे पहिलं कळलं पाहिजे. मंदिर ईश्वराचा आदेश आल्यानंतरच बांधलं गेलं हेही लक्षात महत्त्वाचं आहे. मनात आलं मी मंदिर बांधलं, मोठेपणा हवा, नावलौकिक हवा. दुसरं मंदिरात असलेल्या देणग्यांच्या पाट्या कशाला हव्या आहेत. तुम्हाला मिळालंय ते कोणी दिलंय, परमेश्वराने दिलंय, त्याच्याच तरी तुम्ही अर्पण करताय, मग तुमचं नाव कशाला. पण मंदिरामध्ये मोठ्या मोठ्या पाट्या, आजचा महाप्रसाद कोणी दिला त्याची लागलीच पाटी. माणसं ईश्वरावर भक्ती करण्यापेक्षा या सगळ्या गोष्टीतून मला प्रसिद्धी कशी मिळेल असाच प्रयत्न करतात. हेच त्याच्यावरून दिसतं. आणि म्हणून आपल्या मठात देणगीदारांच्या पाट्या नाही. लोण्यावळचा मठ बांधताना नानांना पैशाची गरज होती. काही लोक देणगी द्यायला तयार होते, पण त्यांची मोठी मोठी देणगी द्यायला तयार होते, परंतु त्यांची अट एकच होती की आमचा बोर्ड लावा. दादांनी या सगळ्या गोष्टीला स्पष्ट नकार दिला. तिथे फक्त स्वामींचं राज्य आहे, स्वामींचा अधिकार आहे. तिथे काम करणाऱ्या सेवकांनी, कार्यकर्त्यांनी, भक्तांनी आणि त्याचप्रमाणे बाकीच्या मॅनेजमेंटनी कायम एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की इथे सत्ता या प्रभूची आहे, महाराजांची आहे, सत्ता माझी नाही. अशा प्रकारे जेव्हा माणसं असतील तेव्हा त्या मठामध्ये ईश्वरी तत्व आनंदाने राहतं आणि मग माणसांना आशीर्वाद मिळतात आणि माणसांचे प्रश्न सुटतात. आता महाराजांच्या चरित्रात कथा आहे. आता उपासना करताना माणसं कशी करतात, एक अनुभव मागे सांगितला असेल मी, किंवा आपलं मासिक निघतं त्याच्यात लिहिलं असेल. एकदा एक मुंबईचं भजनी मंडळ आपल्या मठामध्ये येऊन भजनाचा कार्यक्रम करणार होते. सकाळी 10 ते 12 अशी वेळ त्यांनी दिली होती. मुंबईहून सगळे जमणार होते. मी परवानगी दिली, ठीक आहे. त्या दिवशी प्रचंड पाऊस पडत होता आणि मुळे त्या लोकांना यायला उशीर झाला, बराच उशीर झाला. पण जसे 12:30 वाजले तेव्हा तो भजनाचा कार्यक्रम पूर्ण करायचा सोडून सगळे लोक उठले भजनी मंडळातले. का तर 1 वाजता त्यांना नारायणी धाममध्ये प्रसादाला जायचं होतं. पैसे भरले होते प्रत्येकाचे 100-100 रुपये जेवण.
जर उशिरा गेलं तर जेवण मिळणार नाही. आणि म्हणून भजनाचा कार्यक्रम अर्धवट टाकून मंडळी निघाली आणि बसमध्ये बसून गेली. सत्यकथा सांगते. संयोजक होते ते पण निघाले. मला सांगायला आले की अहो 12:30 पाऊण झाला आहे, आता नारायणी धाममध्ये सगळ्यांना जेवायला न्यायचा कार्यक्रम ठेवला आहे आणि आता उशीर झाला, जर तर आम्हाला जेवायला नाही मिळणार, त्यामुळे आम्ही पण निघतोय. मी म्हटलं की तुम्ही लोक इथे भजन करणार 12पर्यंत आणि म्हणून तुमच्या जेवणाची सोय आम्ही करून ठेवली आहे, तरी तुम्ही तिकडे धावताय. तर म्हणाले नाही, आता तसा ठरला आहे कार्यक्रम की तिकडे जेवायचं, नंतर कुठे जायचं, सगळं आता सगळं टाईम शेड्यूल सगळं डिस्टर्ब होत आहे. आणि ते संयोजक पण निघाले, पण त्यांना महाराजांनी आपली काय जागृती तिथे आहे ती दाखवून दिली. संयोजकांना बाकीचं सगळं सामान घेऊन जायचं होतं आणि म्हणून गाडीमध्ये सामान ठेवलं वगैरे, पण त्यांची गाडीच सुरू झाली नाही. बराच वेळ थांबले, म्हणजे तिथे भोजनाला पोचायची वेळ टळून गेली. मग संयोजक इकडे अडकले आणि मला येऊन सांगितलं की सगळं असं असं झालं आहे. म्हटलं ठीक आहे, आता इथे भोजन घ्या तुम्ही. आता उल्लेख अशासाठी केला की अशा प्रकारची उपासना नको आहे. जेवण काय मिळेल ना, तो प्रभू आहे ना, तो काही अरेंजमेंट करेल. आणि समजा नाही जेवायला मिळालं तरी तुमचं भक्तीने पोट भरलं पाहिजे. केव्हा तुमचं पोट भरणार आहे? जेव्हा तुम्ही त्याची खरीच अंतःकरणापासून प्रार्थना करणार आहात, त्यावेळेला तुम्हाला जो आनंद मिळेल त्या आनंदाने तुमचं पोट भरतं. जेव्हा एखादी खूप छान आनंदाची गोष्ट आयुष्यात घडते तेव्हा आपण काय म्हणतो की मला आता अजिबात भूक नाही, मी तृप्त झाले. भक्तीतून असा आनंद, उपासनेतून असा आनंद मिळाला पाहिजे, तर ती उपासना लवकर परमेश्वराकडे पोचते. परमेश्वर अत्यंत दयाळू आहे. दयेची सरिता त्याच्या नेत्रातून येत असते आणि त्यामुळे नुसता नमस्कार केला तरी आशीर्वाद मिळतो, हे सत्य आहे. पण जर उपासना केली तर काय होईल? आपलं आयुष्य कसं वृद्धिंगत होईल, खऱ्या अर्थाने मानवाचा ईश्वराकडे वाटचाल कशी होईल ह्याचा विचार आपल्याला करायचा आहे. पशुवत जीवन जगायचं नाही. परमेश्वर सगळं द्यायला तयार आहे तुम्हाला. तर तुम्हाला खायला प्यायला करणार, तुमची राहायची व्यवस्था करणार, कपडा लत्ता देणार, सर्व देतो त्याला जर तुम्ही हात जोडले तर. पण ते पशुवत जीवन न जगता आपल्याला ज्या मूळ ईश्वर शक्तीकडून आपण जन्माला आलेलो आहोत, आपल्याला जन्माला परमेश्वराने घातलंय, त्याची शक्ती आपल्यामध्ये घातली आहे, त्या परमेश्वराला आपण त्याचा अपत्याचा अभिमान त्याला वाटला पाहिजे असं आपल्याला बघायला पाहिजे. जसं आपल्याला वाटतं की माझ्या मुलांनी, माझ्या मुलाचं नाव, माझ्या मुलीचं नाव मोठं झालं पाहिजे, तो कर्तृत्ववान झाला पाहिजे, तसं परमेश्वराची अपेक्षा आहे की ही सगळी आहेत यांची प्रगती, आध्यात्मिक प्रगती व्हावी. आणि म्हणून त्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. आपलं जीवनाचा जो स्तर आहे तो स्तर अधिक उंचावण्यासाठी आपण प्रयत्न करायचे आणि त्यासाठी उपासना करायची. आणि अशी तल्लीन होऊन उपासना करा, सगळं विसरा. आजूबाजूला काय चाललंय त्याचा विचार करायचा नाही. आपलं पूर्ण लक्ष त्या ईश्वरी शक्तीवर असलं पाहिजे. ईश्वरी शक्तीची ऊर्जा लहरी मी ग्रहण करत आहे ही भावना मनामध्ये तुमची उपासना करताना असली पाहिजे. किती जप झाला, अजून किती मणी राहिले, आता किती वेळ लागला, आता जर मी एवढे हे केलं तर माझी ट्रेन चुकेल वगैरे विचार करताना ते उपासना नाही. आणि म्हणून नानांनी बदलत्या काळानुसार शास्त्र बदललं आहे. शास्त्र काय म्हणतं की सगळी उपासना सकाळच्या वेळेला, सूर्योदयाच्या वेळेला आणि संध्याकाळी करायची. तेव्हाची जीवन पद्धती वेगळी होती, पण आता काळ बदलला आणि म्हणून बदलत्या काळानुसार दादांनी काय सांगितलंय की स्वामिस्तमध्ये ते तुम्ही रात्री झोपताना म्हटलं तरी चालेल. एका बैठकीत तुम्ही 28 वेळा म्हणायचं आहे. शांत चित्ताने म्हणायचं आहे, मनात दुसरे विचार आणू नका. सगळी सोय नानांनी करून ठेवली आहे. सुटसुटीत उपासना दिल्या आहेत आणि या उपासनामध्ये नानांनी स्वतःची साधना पुण्याई घातली आहे, म्हणून लोकांना लागलीच त्वरित अनुभव मिळतात. आता स्वामीच्या चरित्रात कथा आहे की रामेश्वर कुंड आहे. तिथले पुजारी काय करत होते? येणाऱ्या प्रत्येकाला स्नान करताना त्याच्याकडून 2 रुपये मागायचे. त्या काळात 2 रुपयाला किंमत होती. आता मंदिरामध्ये असलेले पुजारी
पूजा करायची सोडून किंवा या ईश्वराची प्रार्थना करायची करून त्याची सेवा करायची सोडून कोणीतरी येत आहेत यात्रे करून त्याच्याकडून मला कसे पैसे मिळणार ह्याचा विचार करायचे, याला कर्मदरिद्रता म्हणायचं नाही तर काय. पुजाऱ्याची निष्ठा नाही आणि यात्रे करू येत आहेत त्यांच्याकडून मात्र मला पैसे मिळतील हा विचार मनामध्ये. आणि म्हणून महाराजांनी तिथे जाऊन एक चमत्कार घडवला. नाना स्वामी समर्थांनी उगाचच चमत्कार नाही घडवले, समाजाला वळण देण्यासाठी, दाखवण्यासाठी की भक्ती मार्ग कसा आहे त्याची शुद्धता करण्यासाठी महाराजांनी सगळे चमत्कार केलेत. महाराजांनी काय केलं, महाराजांकडे पैसे मागायला लागल्यावर महाराजांनी सांगितलं मी तर संन्यासी, माझ्याकडे काय पैसे नाही, मी काय देऊ शकत नाही. लागलीच पुजाऱ्यांनी काय ओळखलं नाही की काय महान शक्ती आहे, कारण ते आंधळे झालेले होते. त्यांचं लक्ष फक्त मिळणाऱ्या पैशाकडे होतं. आणि म्हणून स्वामींना स्नान करू दिलं नाही आणि स्वामी गेल्यानंतर इकडे कुंडामध्ये सगळे किडे झाले. मग या पुजाऱ्यांना कळलं की अरे आपण कोणाला नाही म्हटलं हे जाणवलं. शृंगेरी मठात जाऊन त्यांनी चौकशी केली की अशी अशी घटना घडली आहे तर काय आहे. तेव्हा त्या शंकराचार्यांनी सांगितलं ते साक्षात स्वामी समर्थ होते. तुम्ही जा आणि त्यांची क्षमा मागा, मग ते पाणी शुद्ध होईल. आणि त्याप्रमाणे हे पुजारी गेले आणि त्यांनी जाणलं की आपलं काम काय आहे. आम्ही या पुजाऱ्यांसारखेच कधी कधी वागतो. छोटी छोटी गोष्ट आहे आयुष्यामधली की हा ईश्वर देणार आहे माहिती असून सुद्धा आम्ही दुसऱ्याकडे अपेक्षा करतो. कशाला दुसऱ्याकडून काही मिळायची अपेक्षा करायची. काहीच अपेक्षा ठेवू नका. परमेश्वर सर्व द्यायला बसतोय. फक्त तुमचं चित्त त्या परमेश्वराच्या चरणाशी गुंतलं पाहिजे. आणि तोच माझा त्राता आहे, तोच माझा परब्रह्म आहे, तोच मला उचलून कडेवर घेणार आहे, तोच मला प्रेमाने भरवणार आहे. अशी जेव्हा भूमिका तुमच्या उपासनेमध्ये येईल तेव्हा तुम्ही कोणाकडे पैशासाठी बघणार नाही किंवा एखादी वस्तू मिळावी म्हणून बघणार नाही. आपोआप सगळ्या गोष्टी म्हणते. मग साहेबांना मस्का मारायला नको आणि काही करायला नको, सगळ्या गोष्टी जुळून येतात. माझ्या रिझर्व्ह बँकेतले अनुभव तुम्ही बघितलेत की कसे कसे अनुभव मिळत गेले. काही न मागता आपोआप कृपा होत राहिली. नितांत प्रेम जर करायचं झालं तर परमेश्वर शक्तीवर नितांत प्रेम करा. त्याचा विसर पडू देऊ नका. तुझा विसर न व्हावा तुकाराम महाराजांनी म्हटलंय. बाकी सगळं विसरा, फक्त परमेश्वराला विसरू नका. तो क्षणोक्षणी पदोपदी तुमच्या आजूबाजूला सर्वत्र आहे तुम्हाला मदत करण्यासाठी. एवढं फक्त तुमचं स्मरण असलं तर तुम्हाला सहज मदतीचा ओघ आयुष्यामध्ये येऊ शकतो. आम्ही प्रत्येक गोष्टीवर चिंता करत राहतो, कसं होईल कसं होईल, काय होईल काय होणार. सहज गोष्टी परमेश्वर करणार आहे. त्यांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याचा सगळा खेळ आहे हा. आपण भावलं आहोत, त्यांच्या हातातलं आणखीन काही नाही. आणि त्यामुळे त्याला अनन्य भावाने शरण जाणं. आणि म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे भजन कीर्तन ही गोष्टी वाढल्या पाहिजेत. पण त्यासाठी तसा कीर्तनकारही तसाच पाहिजे. स्वामींच्या चरित्रात कथा आहे. बाळकृष्ण बुवा तळवलकर म्हणत होते सुंदर रामावर कीर्तन करायचंय, अगदी रंगून जायचंय. रामाची महती सांगता सांगता रंगून जायचं, इतके सुंदर करायचंय. महाराजांच्या दरबारात करायचंय एक दिवस. पण त्यांचं लक्ष कुठे असायचं. शेवटी व्यवहार, माणसाला चिंता पैशाची असते, कायम धनाची चिंता असते माणसाला. तर क्षणभंग गुरे देणारा आहेच, केवढा जरी मोठा साठा आहे तिथे, पण तिथे लक्ष जात नाही. आणि तसे हे जरी रामाचं कीर्तन करतायत, तल्लीन होऊन करतायत, सगळं ऐकणारे तल्लीन झालेले आहेत. सर्वांना रामभक्तीची असलेली प्रचंड शक्ती समजते आहे. पण हे बाळकृष्ण बुवांचं लक्ष पूर्वी कीर्तनानंतर ताट फिरवायचे आणि ताटामध्ये पैसे लोक टाकायचे. त्यांचं लक्ष त्या ताटाकडे मध्ये किती पैसे आले ह्याच्याकडे असायचं. हे महाराजांनी जाणलं. आणि जेव्हा ते महाराजांना नमस्कार करायला आले तेव्हा महाराज एकच वाक्य बोलले, साखरेत पाणी मिसळू नका. अरे तुम्ही लोकांना सांगताय रामभक्तीचा आपल्याला किती फायदा होतो,
बाकी तल्लीन होत आहेत, पण तुम्ही तल्लीन नाही होऊ शकत आहे. तुमचं लक्ष मला पुरेसे पैसे मिळणार आहेत की नाही याच्याकडे लागलंय. अशी सगळी गंमत असते. आणि म्हणून तशा प्रकारचे कीर्तनकार असले पाहिजेत, तशा प्रकारची भजनी मंडळं असली पाहिजेत. मला जेवायला नाही मिळणार, वेळ निघून गेली म्हणून निघून जाणारी अशी भजनी मंडळांचा काय उपयोग नाही, शून्य आहे. जी तल्लीनता आणतील उपासनेमध्ये अशा प्रकारची भजन मंडळ होणं आणि अशा प्रकारचे प्रोग्राम होणं, अशा प्रकारची कीर्तन होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी जे एवढे सुशिक्षित लोक आहेत त्या लोकांनी पण जाणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मठाची आणि मंदिराची व्यवस्था अवश्य उत्तम असणं गरजेचं आहे. मठाधिपती असतात, मंदिराचे लोक असतात, ते असं समजतात सगळं काय माझंच राज्य आहे, असं खूप ठिकाणी दिसतं. किंवा मठामध्ये किती सोन्याचे दागिने आले, किती पैसा आला, किती मोठे मोठे कलाकार येऊन गेले, अशा प्रकारची चर्चा पेपरमधून येते. त्याच्यासाठी मंदिरं नाहीत हे पहिलं लक्षात घ्यायला हवंय. त्याच्यासाठी मठ नाही आहेत. मठातून लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. मठातून येणारी व्यक्ती आनंदी झाली पाहिजे, ती सन्मार्गाला लागली पाहिजे, सदाचरण करणारी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर समाजाची उन्नती करण्यासाठी तिचं योगदान झालं पाहिजे. अशा प्रकारच्या समाज निर्माण होण्याचं करण्याचं काम मंदिराचं आहे. स्वामींच्या चरित्रात एक कथा आहे. लाल भारती म्हणून होते, राजूरला त्यांचा मठ होता. काही वर्ष स्वामी समर्थ त्यांच्या मठामध्ये राहिले. त्यामुळे आपोआप त्यांना वर्षासन सुरू झालं. म्हणजे तिथल्या असलेल्या राजाकडून त्यांना मंदिरासाठी पैसे मिळायला लागले, वर्षाचे पैसे मिळायचे चालवायला. आता गंमत असे की गव्हर्नमेंट सगळ्या मंदिराकडून चॅरिटी होता, धर्मदाय संस्था आहे त्यांच्याकडून पैसे गव्हर्नमेंट घेतं. त्या काळामध्ये राजाश्रय असायचा की मंदिराची व्यवस्था चोख असावी. स्वामी समर्थ राहत होते आणि म्हणून त्यांना त्या मठाला वर्षासन मिळायला सुरुवात झाली. काही वर्षांनी स्वामी समर्थ तिथून दुसरीकडे गेले आणि मग सरकार कुठून तरी कोणीतरी बातमी दिली की आता महाराज तिथे नाही आहेत. मग लागलीच वर्षासन बंद झालं. मग लाल भारती जे होते ते महाराजांना भेटायला गेले आणि महाराजांकडून लाईफ सर्टिफिकेट मागितलं. काय गंमत आहे बघा. महाराजांनी पण जाणलं होतं की लाल भारती तळमळीने काम करतायत. महाराजांनी आपलं लाईफ सर्टिफिकेट लाल भारतींना दिलं, पण देताना एवढंच सांगितलं की मठात सेवक म्हणून काम करा, मठाचा मालक म्हणून काम करू नकोस, असा उपदेश त्यांनी लाल भारतींना केला. आणि त्यांना आपल्याला हे शिकायचं आहे की जे जे कोणी तिथे काम करतील मठामध्ये मंदिरांमध्ये त्यांची भूमिका काय पाहिजे, तर ते पूर्णपणे शरणागत वृत्तीने वागले पाहिजेत, सर्वांची प्रेमाने वागलं पाहिजे. सर्वांची नीट सोय होते की नाही म्हणते. मी काही ठिकाणी असं बघितलं आहे की एखाद्या मंदिराचं जेव्हा ट्रस्टी जातात त्यावेळेला खास त्यांची उठबस केली जाते, त्यांच्यासाठी विविध पदार्थांचं जेवण बनवलं जातं. अशी सगळी गंमत आहे समाजामध्ये. अशा मंदिरांमध्ये कशी कीर्तन आणि प्रवचन होणार आणि माणसं कशी तल्लीन होणार. आता उपासकाला पण काही बंधनं आहेत. वर्षानुवर्ष फक्त एकाच पद्धतीने सगळ्या गोष्टी करत बसू नका. तुमच्यावर येणाऱ्या जबाबदारी आणि तुम्हाला जसा गुरु आहे तो अधिक उच्च प्रतीचा गुरु मिळत गेला तर तुम्ही तो बदलला पाहिजे. आता गुरु मिळणं सुद्धा भाग्य असतं. काही लोक अशी असतात की त्यांना आपल्याला गुरु असावा असं कधी आयुष्यभर वाटतच नाही. असंच जातं आयुष्य. आलं, जेवलो, खाल्लो, प्यायलो, आराम केला, पैसा कमवला, सन्मान मिळतोय की नाही बघितलं, बस संपलं. काही लोकांना थोडंफार वाटतं की चला आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे, सद्गुरू शोधला पाहिजे वगैरे. शोध घेतात पण मिळत नाही, मग प्रयत्न सोडून देतात. आता काही लोकांना सद्गुरू मिळतो पण तो नेमका सद्गुरू फसवणारा मिळतो. हे दुर्दैवी आपलं असतं, कर्म आपलं म्हणून. खोटा गुरु मिळतो आणि म्हणून रामदास स्वामीने म्हटलंय गुरु तो ओळखावा, ओळखून करायचा आहे गुरु, उगाच नाही करायचा आहे. आता कोणी म्हणालं की मी अमुक आहे तर लागली त्याला मानायचं नाही. तुम्ही बघायचं आहे की त्याचं सराउंडिंग कसं आहे,
त्याचे विचार काय आहेत, त्यांनी कार्य काय केलं आहे, तो कुठे राहतोय, तो काय करतोय, या सगळे बघूनच त्याला गुरु मानायचे आणि तेव्हाच त्याचे शब्द मानायचे. पण काही जण नाही, लोक सांगतात मी गुरु आहे, मी असं केलंय तसं केलंय आणि लोक मानतात. आणि अशा प्रकारची माणसं माझ्याकडे आलेली आहेत. गुरूंनी फसवणूक झालेली आहे, अशा प्रकारची माणसं आहेत. महाराजांची काय योजना असते काय माहीत नाही. एकदा माझ्याकडे एक गृहस्थ आले, त्यांची पत्नी एका गुरुकडे जायची आणि मग त्या गुरुनी बरंच हिला काय काय खडे हे ते काय काय बरंच घालायला लागलं. मग त्याच्याने ती अनेक प्रकारचे खडे जर घातले एकत्र तर माणूस भ्रमिष्ट होतो. कुणाला कुठचा खडा कसा लाभतो हे बघायला लागतं, ते एक शास्त्र आहे. आता ज्योतिषाचा मंगळ आहे म्हणजे लोक म्हणतात मंगळ आहे ना, मग मंगळाचीच पत्रिका बघायला पाहिजे. आता हे अर्धवट ज्ञान, खूप गहन आहे ज्योतिषशास्त्र. हे अर्धवट ज्ञान असं की जर मंगळाची पत्रिका बघा हरकत नाही, पण जर एकाला मंगळ आहे आणि दुसऱ्याच्या पत्रिकेमध्ये जर शनीचा दाब असेल तर ती पत्रिका जुळते. पण अर्धवट ऐकलं मग ते गृहीत धरायचं आणि मग लग्न जुळत आलेली मोडायची, अशी सगळी गंमत आमच्याकडे चालते. तसं त्या गुरुनी वाटेल तसे खडे घालायला गेली, ही वावत गेली, बराच खर्च केला आणि मग भ्रमिष्ट झाली. भ्रमिष्ट म्हणजे कशी झाली, एक दिवस तिने नोकरी सोडली आणि ती घरी आली आणि म्हणाली मला आता काहीच नाही करायचं आहे, माझा गुरु आहे तो सगळं बघणार आहे, मला त्यांनी आता सगळं हे घालायला सांगितलं आहे, आता माझे सगळे प्रश्न सुटणार आहेत. नंतर तिला कंपनीचे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे मिळाले, तर ते पैसे पण तिने असेच लोकांना वाटून ती मोकळी झाली. आणि मग नवऱ्याच्या लक्षात आलं की हिचा सगळा वेडेपणा आहे आणि म्हणून तो माझ्याकडे तिला घेऊन आले होते. तिच्या गुरुचं नाव त्यामुळे मला कळलं होतं. आणि बरोबर 15 दिवसांनी माझ्याकडे एक जावई सासूबाईंना घेऊन आले आणि म्हणाले जरा आमच्या सासऱ्यांना समजवायचं आहे. ते म्हणाले ते एका गुरुकडे जातात. मग गुरुचं नाव विचारलं, नाव सांगितल्यानंतर जी महिला फसली होती ते गुरुकडे जाऊन तेच गुरुचं नाव बरोबर होतं. आता त्या गुरुचं बॅकग्राऊंड मला महाराजांनी आधीच सांगून टाकलं, बरोबर आहे. म्हणजे जावई म्हणाले असंच झालंय की ते गुरु आता असं सांगतायत सासऱ्यांना की तुमची मुंबईची जागा विका आणि तुम्ही बेळगावला जागा घ्या, म्हणजे तुमचा तिकडे खूप प्रोग्रेस होईल. आणि असं करा तुमचे जे फ्लॅटचे पैसे मिळतील जास्तीचे तुम्हाला, ते पैसे तुम्ही मला द्या, म्हणजे तुमचं सगळं आयुष्य सुखाचं जाईल. आणि म्हणून जावई सासूबाईंना घेऊन इथे आला की आमच्या सासूबाईंना आणि सासरे दोघांनाही समजवा. मग काय मला माहिती होती त्यानुसार मी त्या सासूबाईंना सगळं समजवलं. मग ते आपण यजमानांना घेऊन आल्या, त्यांना आपण सगळं समजवलं आणि योगायोगाने मोठ्या संकटातून ते लोक वाचले. आता असे फसवणारे गुरु मिळाले हे त्यांचं कर्म. आता त्या महिलेचं पण कर्म होतं. असं योग्य गुरु मिळणं खूप महत्त्वाचं असतं आणि गुरुची आवश्यकता आहे, कारण तो ईश्वराची शक्ती आपल्यापर्यंत आणून पोचवतो आणि त्याचबरोबर तो आपल्याला प्रत्यक्ष मार्गदर्शन करतो. आपण प्रत्यक्ष देवाशी संवाद साधू शकत नाही, प्रत्यक्ष देवाला बघू शकत नाही, पण सद्गुरूच्या सहवासात आपण बसू शकतो, त्याच्याशी बोलू शकतो, जाणू शकतो. आपले काय गोष्टी आहेत त्याच्याशी सांगून त्याचं सगळं निराकरण, शंका असतील त्या सगळ्या सांगून त्याचं निराकरण करू शकतो. आणि म्हणून जीवनामध्ये सद्गुरूचं खूप महत्त्व आहे आणि म्हणून योग्य सद्गुरू भेटणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या बाबतीत मी म्हणेन की आपण सर्वजण नशीबवान आहोत. नाना आपल्याला मिळाले आणि श्री समर्थांसारखे साक्षात परब्रह्म आपल्याला सद्गुरू मिळाले आणि त्यांची योग्य उपासना कशी करायची हे नानांनी आपल्याला दाखवले आहे. आणि म्हणून मी लोकांना सांगते की नानांना तुमचा प्रश्न सांगा आणि नानांना सांगा की स्वामींकडे देऊन माझा प्रश्न सोडवा. स्वामींना तुम्ही सांगा आणि मग प्रश्न लवकर सुटतो. कारण नाना डायरेक्ट स्वामींशी बोलू शकतात, आपण नाही बोलू. आपल्याला वाटतं आम्ही बोलतोय पण आपण नाही बोलू शकत, त्या शक्तीशी आपण नाही, आपली तेवढी अजून पातळी उंच झाली नाही ही लक्षात घेऊन माध्यमातून आपल्याला जायचं आहे. आणि अशा प्रकारे सद्गुरूचं त्याच्यात खूप महत्त्व आहे. तो मार्गदर्शन तुम्हाला करतोय. आता लालबहादूरची कथा आपण बघितली, बाळकृष्ण तळवळकरांची कथा बघितली. तसं म्हटल्याप्रमाणे उपासनेमध्ये तुम्ही बदल म्हणजे त्याची पायरी आपण उंचावत न्यायची आहे.
साधनेची पायरी एक एक टप्पा टप्पा आहे, तो उंचावत नाहीचा आहे. तसे स्वामींच्या चरित्रात कथा आहे की गजानन म्हणून होता, तो शंकराची रोज संध्याकाळी शंकराची मातीची पिंड बनवायचा, त्याची पूजा करायचा, सूर्यास्ताच्या वेळेलाच बरोबर ती गोष्ट करायचं आणि नंतर ती पिंडी विसर्जित करायचा. वर्ष त्याचा हा कार्यक्रम चालू आहे. इकडे तर स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आहे, सगळे लोक त्यांच्या दर्शनाला धाव घेत आहेत. त्यामुळे याला वाटलं आपल्याला पण महाराजांचं दर्शन घेणं गरजेचं आणि म्हणून रांगेत उभे होते. रांगेत उभे असताना जवळजवळ सूर्योदय व्हायची वेळ व्हायला लागली आणि म्हणून घाईघाईने जवळ असलेली माती घेतली, कुठलं तरी पाणी घेतलं, घालून बनवली, पिंड बनवली. ती काय बरोबर झाली नाही. मग पाणी कमी झालं म्हणून जास्त पाणी घालून परत दुसरी पिंड बनवली, तर ती पाणी जास्त पाणी झाल्यामुळे त्याची पिंड होऊ शकली नाही. अशा प्रकारे करता करता त्याचा बरोबर नंबर लागला, स्वामींच्या समोर आलं. स्वामींनी त्याला एका वाक्यात सांगितलं की अरे किती दिवस माती चिवडत बसील. आता या गोष्टीचा अर्थ काय घ्यायचा आहे? कितीही उपासना तू केली आहेस, हा टप्पा झाला आहे एक तुझा, एक पायरी झाली उपासनेची. आता साक्षात परब्रह्माशी आलायस, तू सद्गुरूच्या जवळ आलेला आहे आणि त्यामुळे सद्गुरू सेवेमध्ये स्वतःला अर्पण कर, सेवा कर, तुला जे मिळालं आहे ते लोकांसाठी वापर. अशा प्रकारे तुझ्या बुद्धीमध्ये फरक घडायला हवा, उपासनेनी बुद्धीमध्ये फरक घडायला हवा. हे महाराजांनी त्या कथेतून आपल्याला दाखवून दिलेलं आहे. हे अशा प्रकारे मंदिरं आणि मठामध्ये मी मूळ जो मुद्दा म्हणते तो महत्त्वाचा असा की मंदिर आणि मठ स्वच्छ पवित्र चांगल्या विचारांचीच असली पाहिजे. सेवकांनी देखील उगाचच मी कोणीतरी आहे, जसं काय देवाचा सगळा ठेगा यांनीच घेतला आहे, अशा प्रकारचे अनेक मंदिरातले सेवक आरडाओरडा करत असतात. दर्शनाला येणारा भक्त इतक्या भक्तिभावाने तिथे येतो आणि त्याच्यावरचे लोक ओरडत राहतात, आरडाओरडा करतात, गर्दी झाली नाही. शांत चित्ताने घ्या, सगळ्या गोष्टी नीट होतात. सगळं सूत्रसंचलन करणारा तो बसलेला आहे ना परमेश्वर, तुम्ही कशाला वाटतं? आणि म्हणून जेव्हा अशा प्रकारची मंदिरं तयार होतील, अशा प्रकारचे मठ येतील की हे सगळं परमेश्वराचं आहे आणि परमेश्वर सगळं चालवतोय, मी फक्त इथे सेवक आहे, मला नेमून दिलेलं काम मी करतो आहे आणि माझं सगळं जीवन तो बघणारे, असा भाव करणारे सेवेकरी आणि मठाधिपती आले आणि भक्तजन आली तर आपोआप सुंदर मंदिरं आणि मठ होतील. आणि मग लोकांना उगाच कुठेतरी मनशांतीसाठी धावायला लागणार नाही. उत्तम कीर्तनकार व्हायला पाहिजेत, उत्तम भजनी मंडळ व्हायला पाहिजेत, उत्तम विचारांचा प्रसार व्हायला पाहिजे. आणि यासाठी आपण हा स्वामी समर्थ परिवार नानांनी स्थापन केला आहे. लक्षात घ्या, ही संघटना त्यासाठी आहे की विचार तुमचे उत्तम असले पाहिजे. उगाच नुसते टाळे वाजवत बसवू नका, मन शुद्ध. आणि म्हणून नानांनी काय सांगितले, रामदास स्वामींनी काय सांगितलंय, सत्कर्म योगे वयघाल व्हावे. परत ते झालंय सर्वामुखी मंगल बोलवावे. सर्वामुखी म्हणजे आपणही म्हणायचं, इतरांनी म्हणायचं आणि इतरांना सर्वांनाच्या मुखातूनही चांगल्याच गोष्टी येऊ दे अशी प्रार्थना केली आहे. नानांनी म्हटलेलं एक काव्य केलं आहे, स्वामींना प्रियती सुगंध सुमने, सत्कर्म या वेलीची, अर्पा तीच दिनी प्रतिदिनी, होण्या जगी धन्यची. स्वामींना काय प्रिय आहे? तुम्ही किती किलो सोनं घातलं आहे, तुम्ही किती लाखाच्या देणग्या दिल्या आहेत, याच्यापेक्षा स्वामी काय म्हणतात? प्रियती सुगंध सुमने. सुमनेचा अर्थ दोन होता, चांगलं मन पडे आणि फुलं पडे. स्वामींना प्रियती सुगंध सुमने, सत्कर्म या वेलीचे, सत्कर्म योग करत करत राहा. स्वामी समर्थ परिवाराचा मूळ पाया हाच आहे की हातातून सत्कर्म सतत घडत राहिलं पाहिजे. कधीही कुणाला त्रास देऊ नका, कोणाला लुटायचा प्रयत्न करू नका, कसं फसवल्याचा आनंद घेऊ नका, तुम्ही स्वतः फसता. अशी काय काय लोक असतात ज्याला छान त्याला फसवलं रे माझी म्हणते, नका करू असे. स्वतःच्या पायावर धोंडा उठून घेताय तुम्ही. सत्कर्म योगे वयघाल व्हावे, सर्वामुखी मंगल बोलवे. आणि अशा प्रकारचे उत्तम मठ आणि मंदिरं
निर्माण करण्याचं महान कार्य आपल्याला पुढे न्यायचं आहे. आपण पुढे पुढे नेणार आहोत, सगळं काय आपण नाही, पण हा जो जीवन प्रवाह आहे, हा जो विचार प्रवाह आहे, हा प्रवाह पुढे पुढे नेण्याचं कार्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आता या महिन्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा. वारकरी निघालेले आहेत, आता आळंदीला जाऊन पोचतील. आता वर्षानुवर्ष या वारकरी पंथाचे लोक या विठ्ठलाच्या दर्शनाला ओढीने धावत आहेत. कुठे काय लागतोय जास्त पोलीस बंदोबस्त करायला? सहजपणे होतोय. ठराविक वेगळ्या पालख्या ठराविक ठिकाणून निघतात, ठराविक ठिकाणी भेटायचं, त्यांचं टाईम सगळं शेड्यूल आहे. कोणाचा मान कसा आहे त्याच्यात स्पर्धा नाही. ज्या ज्या पालखीचा मान जसा जसा आहे त्याप्रमाणे त्या पालख्या आळंदी पंढरपूरला जाऊन पोचत आहेत. लाखो हे वारकरी वर्षानुवर्ष या विठ्ठलाच्या दर्शनाला जात आहेत. मग त्या विठ्ठलाला तरी कुठे शांत राहणार आहे? तो थोडीच तिथे बसून राहणार मूर्तीमध्ये. ते चैतन्य बाहेर उभाळून येतं, कळसावर येऊन बसतं ते चैतन्य, आणि मग गेलेल्या सगळ्या वारकऱ्यांना वाटतं विठ्ठलाचं दर्शन घडतं. अशी ही परमश्रेष्ठ ईश्वरी शक्ती आहे. आता हे वारकरी म्हटल्यावर ज्ञानेश्वरांचं जीवन डोळ्यासमोर येतो. विठ्ठल आपल्या घरी यावा म्हणजे माझ्या हृदयात तो बसावा. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? पहिलं तो एक आऊ कोकता आहे, शकूनही माये सांगराया. कावळ्याला म्हणतात, पूर्वी पाहुणा आला, कावळा ओरडला की पाहुणा आला असं म्हणत असत. आणि म्हणून ते म्हणतात की तुम्हाला सांग की पाहुणे येत आहेत, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज येत आहेत. कुठे येत आहेत? माझ्या घरात येत आहेत. म्हणजे असं घर आणू नका डोळ्यासमोर की अंगणात बसले, झाडावर कावळा बसलाय, ज्ञानेश्वर तिथे बसले. माझ्या घरात म्हणजे माझ्या अंतःकरणात हा ईश्वराचा वास व्हायला येऊन बसायला. म्हणजे काय? एवढी माझी भक्ती वाढली पाहिजे की माझ्या अंतःकरणात त्याचा निवास होईल. माझं अंतःकरण हृदयाच्या पालखीत बैसविले स्वामीनाथ, पालखी घेऊन या चाललो मी आनंदाचा नादाने. म्हटलंय स्वामींना हृदयात बसून चालतंय. तसे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अरे काऊ तू मला सांग, उडे उडे रे काऊ तुझे सोन्याने मोठे विन भाऊ. आणि खूप गोष्टी दाखवल्या की दैवताची हुंडी दिन अमुक करून तुम्ही. शेवटी म्हणतात की नाही एवढंसं काय, मी तुला अरे सोन्याने तुझे पाय मळतोय, पण मला एकच सांग. काय सांग? तर हा पंढरीनाथ माझ्या घरी आलाय, म्हणजे हा पंढरीनाथ माझ्या हृदयामध्ये आलाय. असे हे ज्ञानेश्वर डोळ्यासमोर येतात. गीतेवर भाष्य केलं, मराठीमध्ये लोकांना समजेल भगवद्गीता, ह्याच्यात ज्ञानेश्वरी लिहिली. यांच्या आयुष्यातली मुक्ताईचा जो एक महत्त्वाचा रोल आहे तो खूप महत्त्वाचा आहे. असे ज्ञानेश्वर आहेत, पण एकदा जेव्हा अपमान झाला, शेवटी नरदेह धारण केला आहे. ईश्वरी शक्ती आहे, पण नरदेह धारण केलेला आहे, आणि म्हणून नरदेहाचे जे काही विकार आहेत तेही त्या देहाला येतात. आणि त्याप्रमाणे असं झालं की ज्या वेळेला त्यांचा अपमान झाला, कुठे मागायला गेले होते ते मिळालं नाही, आणि अपमान झाल्यावर घरी आले आणि बंद करून बसले रागाने. त्यावेळेला ही मुक्ताई काय म्हणते त्यांना? ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा ताटी उघड. तागडी म्हणजे दार, झोपडीचं दार लावून घेतलंय, पण इथे झोपडी आणि ताटी म्हणजे त्याचा अर्थ नाही आहे. द्वार म्हणजे तुमच्या हृदयाचं दार उघडा. मोठ्या मनाचे वाद समाजावर काय तुम्ही रागवताय? आपलेच दात आपले ओठे, त्या समाजाचाच आपण एक भाग आहोत. या समाजावर तुम्ही असे रागवू नका. आणि म्हणून म्हणते की ताटी उघडा ज्ञानेश्वरा, तुमचं हृदय मोकळं करा. हृदयातून प्रेमाचा झरा येऊ दे. असं समाजावर तू रागवू नको, अशी ही बालमुक्ताई त्याला सांगते. याच मुक्ताईने नामदेवाला सांगितलं कच्चं मडकं आहे म्हणून. काय शक्ती असेल बघा लक्षात, काय अधिकार आहे मोठा. पण त्याच्यात नामदेवाचं खूपच मोठं भलं झालंय. नामदेवाला अहंकार होता. कारण का? तर विठ्ठल त्याच्या हातातून प्रसाद घ्यायचा, जेवायचा. आता विठ्ठल प्रसाद घ्यायचा, कारण एवढा हट्ट हा नामदेव करत होता. भक्ती ही अशी आहे, भक्तीची प्रत्येक आम्ही भक्ती करतो असं आम्ही म्हणतो. हो आम्ही पण स्वामी भक्त आहोत, आम्ही पण स्वामी भक्त आहोत. पण भक्तीच्या अनेक पायऱ्या आहेत. नामदेवांची विठ्ठलावर असलेलं प्रेम एवढं होतं की विठ्ठल आणि भोळा भाव होता.
की विठ्ठल जेवलाच पाहिजे. वडिलांनी तर सांगितलंय की जेवायला मी रोज जेवायला घालतो, आणि म्हणून हट्ट धरून बसला की तू नाही जेवला तर कसं चालेल, तुला जेवायलाच पाहिजे. आणि एवढा हट्ट धरला आणि मग विठ्ठलांनी भोजन केलं. असाच हट्ट त्यांच्या विठ्ठलाच्या पायरीमध्ये मला स्थान मिळावं म्हणून परत नामदेवांनी हट्ट केला आणि 15 दिवस त्या पायरीवर लोकांच्या लाथा खात बसले. आहे आमची तयारी, आम्हाला कोणी एक शब्द बोलला तर आम्हाला राग येतो, अरे इथे बसू नको तिथे बस, एवढं जरी म्हटलं तरी आम्हाला राग येतो. असे आम्ही एवढा फरक संत आणि आम्ही आहे, आमच्यामध्ये आहे, म्हणजे आम्हाला किती प्रोग्रेस अजून करायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे. या कथेतून एकनाथांची कथा डोळ्यासमोर येते. विठ्ठल त्यांच्या घरी येऊन श्रीखंड्या म्हणून काम करतोय. एक ब्राह्मण होता, त्या ब्राह्मणाने विठ्ठलाची खूप भक्ती केली होती आणि म्हणून विठ्ठलाचं दर्शन व्हावं असं तो विठ्ठलाला प्रार्थना करत असताना विठ्ठलांनी सांगितलं की एकनाथांच्या घरी मी श्रीखंड्या म्हणून काम करतोय, तिथे ये, मी तुला तिचं दर्शन देईन. आणि म्हणून ब्राह्मण शोधत शोधत एकनाथांच्या गावात आला. एकनाथांचं घराजवळ आलं. त्याला पाण्याची कावड घेऊन जाणारा एक तरुण ब्राह्मण दिसला आणि तेच खरं म्हटलं तर श्रीखंड्या होता, पण या ब्राह्मणांनी ओळखलं नाही. आत आली आणि त्यांनी एकनाथांना विचारलं की कुठे आहे श्रीखंड्या, मला दर्शन घ्यायचंय, तो विठ्ठल आहे. एकनाथ अवाकून त्याच्याकडे बघतायत की हे काय सांगतायत. ब्राह्मणाने सगळी कथा सांगितली की विठ्ठलांनी मला सांगितलं की एकनाथाच्या घरी काम करतोय श्रीखंड्या म्हणून, म्हणजे मी तो आहे आणि तिथे मी तुला दर्शन देईन. एकनाथांना अत्यंत वाईट वाटलं आणि म्हणून त्यांनी विठ्ठलाचा धावा केला आणि विठ्ठल तिथे प्रगट झाला, एकनाथांना दर्शन दिलं. म्हणजे आता इथे देव तुमच्या घरी येऊन काम करू शकतो, एवढी तुमची भक्तीची आहे, उच्चता आहे, ही जाणून घ्यायची. आपणही आयुष्यामध्ये आपल्याला छोटे छोटे अनुभव घेतो, कुठच्या तरी रूपाने कोणीतरी येतं आणि आपल्याला जेव्हा मदतीची गरज आहे तेव्हा मदत करून जातो. असा हा ईश्वर सदैव आपल्या, मगाशी म्हटल्याप्रमाणे सदैव आपल्याबरोबर अवतीभोवती आहे. ही जाणीव आयुष्यामध्ये येणं खूप महत्त्वाचे आहे. आम्हाला गोष्ट माहिती आहे, आता मुलांना माहिती असतं की अभ्यास करायचा असतो, सगळे म्हणतात की हो अभ्यास करायचा आहे, सगळे आईवडील पण सांगतात की अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर. मुलं अभ्यास करत नाहीत. पण मुलांच्या आयुष्यात कधीतरी असा क्षण येतो की त्यांना जाणीव होते की अभ्यास करायला पाहिजे आणि त्यावेळेला न सांगतात ते आपोआप भरभरून अभ्यास करायला लागतात. तसं परमेश्वर आहे हे आम्हाला माहिती आहे, परमेश्वराची शक्ती आहे आपल्याभोवती हे आम्हाला माहिती आहे, तो आम्हाला अडीअडचणीला मदत करणार आहे हे सगळं आम्हाला माहिती आहे. पण आम्हाला जाणीव नाही, वी आर नॉट अवेअर ऑफ दॅट थिंग. आणि हा अवेअरनेस आपल्याला भक्तीतूनच वाढवायचा आणि तो भक्तीतूनच वाढवला जाईल. आता दामाजी पंतांची कथा. धान्याची कोठारं होतं, त्याचं सगळं काम त्यांच्याकडे होतं, सगळं ॲडमिनिस्ट्रेशन त्यांच्याकडे होतं. मंगळवेढ्याचे दामाजी पंत, विठ्ठल भक्त. दुष्काळ पडला. एक दिवस लोकांना जे अन्न मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली. आणि म्हणून त्यांची जी पत्नी होती त्या पत्नीने त्यांना सांगितलं की लोक एवढे उपाशी मरतायत आणि इथे धान्याची कोठारा भरलेली आहेत. ते म्हणाले अहो राजाची परवानगी घेतल्याशिवाय मी हे करू नाही शकत. तेव्हा ती म्हणाली परवानगी नंतर घ्या, आत्ता सगळी कोठार उघडा आणि सगळ्यांना धान्य देऊन टाका. दामाजी पंतांनी त्याप्रमाणे धान्य वाटलं. आता नेहमी काही लोकांची बुद्धी अशीच असते की काहीतरी त्रास क्रिएट करायचा. तसं कोणीतरी जाऊन बेदरचा जो बादशाह होता त्या बादशहाकडे कंप्लेंट केली की दामाजी पंतांनी कोणाची सरकारची परमिशन न घेता धान्याची कोठारं लोकांना उघडून दिली आहेत. दामाजी पंतांना पकडण्यासाठी वॉरंट आलं, घेऊन जायचं आहे बादशहाकडे. आता लोक आले त्यांना घ्यायला. दामाजी पंत शांत होते, विठ्ठल 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 चाललेलं होतं. सेवकांना सांगितलं की मला पंढरपूरला जायचं आहे, मी विठ्ठलाचं दर्शन घेईन आणि मग तिकडे पुढे येईन. त्याप्रमाणे विठ्ठलाच्या दर्शनाला आले. विठ्ठलाला सगळं सांगितलं की तू आहे सगळा भार सांभाळणारा. आणि तिकडे काय घडलं, बेदरच्या राजाच्या ह्याच्यामध्ये
विठू महारचं रूप बघून साक्षात विठ्ठल तिथे गेला आणि पोत्यांमध्ये भरलेल्या मोहरा बादशाच्या समोर टाकल्या आणि सांगितलं जे काही धान्य होतं ते जास्त धान्य मी जास्त भावाने विकलं. मी दामाजी पंतांचा कारकून आहे, आम्ही जास्त भावाने विकलं, दुष्काळ पडला त्याचा फायदा घेतला आणि म्हणून एवढे पैसे मिळाले आणि तुम्हाला देतोय. बादशाह आनंदी झाला, अरे वा वा काय सुंदर कारभार केला. लागलीच सत्कार वगैरे करायचं ठरलं. ज्यावेळेला दामाजी पंत तिथे पोचतात तेव्हा दामाजी पंतांना सगळी ही कथा कळते की पैसे देऊन गेले, आता कोण देणार. नाव काय सांगितलं की विठू महार आहे. दामाजी पंतांनी ताबडतोब जाणलं, अरे हा तो साक्षात विठ्ठल करून गेला आहे सगळं. दामाजी पंतांनी त्याच ठिकाणी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. आता ईश्वराच्या कार्यात विठ्ठलाच्या भक्तीत स्वतःला अर्पण केलं. विठ्ठलाने अशा प्रकारे हे सर्व डोळ्यासमोर एक एक गोष्टी या वारकऱ्यांच्या आषाढी निमित्ताच्या दिवसांनी वारकरी पंथाच्या निमित्ताने डोळ्यासमोर आल्या आणि ते तुमच्यासमोर मी कथा म्हटली. आता पुढचा आपला जो उत्सव आहे तो गुरुपौर्णिमेचा उत्सव. मग अशी म्हटलं की गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मगाशी म्हटल्याप्रमाणे सद्गुरू जो आहे तो सद्गुरू ईश्वराशी संवाद साधतो आणि आपल्याशी संवाद साधतो आणि आपलं सगळं जे काय आहे ते ईश्वरापर्यंत नेतो, परमेश्वरापर्यंत नेतो. आणि म्हणून ईश्वराची जी कृपा आपल्यावर होत असते त्याचं माध्यम सद्गुरू आहे. आता आपल्या दृष्टिकोनातून श्री स्वामी समर्थ परमेश्वर साक्षात परमेश्वरच सद्गुरूच्या रूपात आहेत आणि त्यांचे पदोपदी आपण अनुभव घेत आहोत. आपल्या जीवनामध्ये पदोपदी महाराजांची शक्ती आपल्याला कशी न बोलवता सुद्धा कशी मदत करत जाते याचा अनुभव आपण पदोपदी घेत असतो. आणि म्हणून या गुरुचं पूजन करण्याचा दिवस म्हणून गुरुपौर्णिमा होतो. पूर्वीच्या काळी गुरुच्या घरी राहून शिक्षण घेत असत विद्यार्थी, त्यावेळेला विनामूल्य शिकवलं जायचं आणि म्हणून मग गुरुचं त्याचा तो चारित्र्याचा चाललाच पाहिजे. त्याला जे उदरनिर्वाहासाठी पैसे आहेत, या लोकांचं संगोपन करण्यासाठी जे पैसे, या सगळ्यासाठी गुरुदक्षिणा या रूपाने काही दक्षिणा अर्पण केली जायची आणि गुरुचं पूजन केलं जायचं. असा हा पवित्र दिवस आहे. आपल्या दृष्टिकोनातून आपण सद्गुरू श्री स्वामी समर्थांचं पूजन करणार आहोत, नानांचं पूजन करणार आहोत, नानींचं पूजन करणार आहोत. कारण नानांनी स्थापन केलेला परिवार नंतर वृद्धिंगत करण्याचं काम वंदनीय नानींनी केलं. त्या 20 वर्ष त्यांनी काम केलं आणि त्यांनी केलेल्या योगदानामुळेच आज आपण या टप्प्यापर्यंत येऊन पोचलेलो आहोत. म्हणून या तिघांचंही पूजन होणार आहे. आता स्वामी समर्थांच्या चरित्रातले आणखीन काही कथा आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बघणार आहोत. स्वामी समर्थांनी अनेक शिष्योत्तम घडवले, अनेक मठांची स्थापना करून घेतली आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या मनात हच होतं की उत्तम पावित्र्याचे असे मठ जागोजागी व्हावेत आणि अनेक शिष्योत्तम महाराजांनी घडवले. जे शिष्य घडवले आणि ज्यांच्याकडून मठाची स्थापना केली त्यांच्यात काही कथा आपण बघणार आहोत आणि आपण तसं जीवनात वागतो का हे बघायचं. आता चोळप्पा स्वामींचा लाडका शिष्य होता. चोळप्पांनी काय केलं, स्वामींचं थोरपण जाणलं होतं, आपल्या घरात त्यांना राहायला दिलं आणि मग लोकांची येण्याची वर्दळ वाढायला लागल्यावर खर्च वाढायला लागला. लोक लांबून लांबून यायची, त्यामुळे जेवण खाऊन जायची. घरातलं धान्य संपायला लागलं. चोळप्पांनी आपल्या घरातल्या असलेली भांडी विकली आणि भांडी विकून सगळा संसार चालवला महाराजांचा. एवढ्या मोठ्या परीक्षेला चोळप्पा उतरले. आम्ही काय म्हटलं असतं, गुरु आहे, गुरुनी आम्हाला द्यायचं. आता गुरु येतोय त्याच्यासाठी एवढी माणसं येतात तर गुरुनी सोय करायला पाहिजे. पण असा भाव चोळप्पाच्या मनात आला नाही. महाराजांची शक्ती जाणली आहे पण महाराजांकडून अपेक्षा नाही ठेवली आहे, आपल्याकडे काय आहे ते खर्च करत राहिला आणि म्हणून त्याच्यावर कृपा झाली आणि मग अनेक लोक येत आहेत म्हणून राजाश्रय मिळाला त्याला. पण गंमत अशी की ज्या वेळेला राजाकडून धान्य यायला लागलं
चोळप्पाकडे. त्यावेळेला महाराज त्याच्या घरातून बाहेर पडले. हे लक्षात घ्यायचे, खूप महत्वाची गोष्ट ही लक्षात घ्या आयुष्यामध्ये. आपल्या आयुष्यात आपण ते कुठे कुठे कसं कसं वापरायचं हे लक्षात घ्यायचं या कथेतून. जोपर्यंत चोळप्पा आपले स्वतःचे पैसे खर्च करून महाराजांना सांभाळत नव्हता, पण महाराजांची पूजा अर्चा करत होता, बरोबर आहे, तोपर्यंत महाराजांची कृपा त्याच्यावर होत राहिली. तोपर्यंत महाराज त्याच्या सहवासात राहिले. त्यांचा सहवास खूप महत्वाचा हे लक्षात घ्या. पैशात मोजू नका सगळ्या गोष्टी तुम्ही. महाराजांनी त्याला काही दिलं नाही, उलट त्याच्या घरातल्या गोष्टी जात राहिला, तरी पण तो करत राहिला, कारण महाराजांचा सहवास घडलाय त्याला तिथे. संत सहवासाला खूप महत्व आहे. म्हणून भजन कीर्तन जे काय ज्यामध्ये संत सहवास आहे. एकनाथांच्या चरित्रातली कथा आहे. गावबा म्हणून जो शिष्य होता त्यांचा अगदी अज्ञानी होता, काही कळत नव्हतं, पण एकनाथांवर प्रेम होतं. एकनाथांच्या सहवासात कायम राहिला, एकनाथांची मनापासून सेवा करत राहिला, आणि मग तो फार मोठा ज्ञानी झाला आणि एकनाथांचा अपूर्ण राहिलेला ग्रंथ पूर्ण करण्याचं भाग्य त्याला झालं. आता हे भाग्य त्याला का लाभलं, हे ज्ञान त्याला का लाभलं, तर त्याला संतांचा सहवास, एकनाथांचा सहवास घडला, आणि त्याचबरोबर त्यांनी एकनाथांची सेवा मनोभावे केली. सेवेला खूप मोठे. चोळप्पाला महाराजांचा सहवास मिळत गेला हे त्याचं भाग्य. पण जेव्हा बाहेरची मदत घ्यायला त्यांनी सुरुवात केली, त्यावेळेला महाराज त्याच्या घरातून दुसरीकडे राहायला गेले. आणि म्हणून ईश्वराची भक्ती करताना काय खर्च होतोय त्याचा विचार नाही करायचा आहे. ज्या ज्या गोष्टीची जिथे जिथे ज्याची आवश्यकता आहे त्याप्रमाणे आपला हात कायम पुढे राहा, तुम्ही करत राहा, महाराज त्याच्या अनंत पटीने तुम्हाला देतील. ही गोष्ट चोळप्पांच्या ह्याच्यातली झाली. आता बाळप्पा सगळं वैभव सोडून निघून आलेला, फक्त ओढ लागली होती महाराजांसारखा गुरु भेटावा, आणि मिळाला. त्यांची सेवा बाळप्पा करायला लागले. ज्यांच्याकडे एवढं वैभव होतं, ज्याच्याकडे एवढे नोकर चाकर होते, ते महाराजांचं आंघोळीचं पाणी काढणं वगैरे सारख्या गोष्टी सेवाभावाने करत असत. बाळप्पांचा जो उत्कर्ष होता, आध्यात्मिक दृष्ट्या त्यांची जी प्रगती होत होती, ती चोळप्पा आणि सुंदराबाईला सहन होत नव्हती. आता सेवकांमध्ये अशी स्पर्धा गंमत आहे सगळी. म्हणून तर आपण माणसं, आणि ही सुधारायचं आहे, आणि म्हणून त्याच्यावर विषप्रयोग करण्यात आला. त्यावेळेला महाराजांनी जाणलं की बाळप्पाचं मोठेपण आता इथे नाही तो दाखवू शकत, तो इथे नाही आता राहू शकत, त्याचा भाग्योदय आता बाहेरच होणार आहे. आणि म्हणून महाराजांनी त्याला स्वतंत्र मठ बांधायला सांगितलं. आता एक गृहस्थ आहे, त्यांची खूप लांब ट्रान्सफर झाली आहे, तर सारखं त्यांना वाटतं की त्यांना महाराजांनी लांब ठेवलंय, त्यांना महाराजांनी लांब ठेवलंय, आणि मला फोन करतात. मी त्याला ही कथा सांगितली, तुझा भाग्योदय कुठे असेल ते महाराजांना माहिती आहे, आणि म्हणून महाराजांनी तिथे नेलं असेल. संसारिक काही गोष्टी असतील, काही असेल की तू तिथे गेल्यानंतरच तुझा भाग्योदय होणार असेल. इथे राहिला तर तुला काही अडचणी असतील म्हणून तुझी ट्रान्सफर केली आहे, त्याने काय तुला त्यांच्या चरणापासून लांब नाही केलंय. पण आम्ही लागलीच असं म्हणतो, नाही नाही, लांब गेलो म्हणजे महाराजांनी लांब केलं नाही. महाराज तुम्हाला आनंदी ठेवण्याचाच प्रयत्न करतात, तुमचं आयुष्य सुखी करण्याचाच प्रयत्न करतात, हे लक्षात घ्यायचं आहे. महाराजांचा वरद असतं. आता महाराजांच्या चरणी गणेश मुळेकर म्हणून गृहस्थ होते, नोकरी लागत नव्हती, कथा सगळ्यांना माहिती असेल. तरी नोकरी स्वामींच्या दर्शनाला आले. 8 आणे जवळ होते. निघायच्या वेळेला त्यांनी विचार केला की 4 आण्याचा नारळ जर घेतला तर 4 आणेच राहतील, म्हणून नको, आणि म्हणून खारका ठेवल्या. महाराजांच्या नमस्काराला गेल्यावर महाराज सगळं जाणत होते. महाराज म्हणाले नारळ ठेव. मग त्यांनी असा नाही विचार केला की आता जाऊ दे, जाऊया तसंच, 8 आणे जवळ प्रवासात आपल्याला लागणार आहे, आम्ही केला असता असा व्यवहार. 4 आणे खर्च करून नारळ आणला आणि 4 आणे घेऊन निघाले. अक्कलकोटमधून बाहेर पडले. पूर्वी लोक पायी प्रवास करायचे. प्रवासामध्ये वाटेत त्यांना 8 आण्याचं कॉईन मिळालं. जे होते तेवढे महाराजांनी परत त्यांना करून दिले.
महाराज कोणाचं नुकसान होऊ देत नाहीत, हे पहिले लक्ष ठेवायचं. आणि म्हणून जिथे जिथे आपल्याला काही करायची गरज आहे तिथे तिथे ते करत जायचं आहे. आपण दान करत जायचंय, देत राहायचंय, देत राहा, तुम्हाला मिळत राहील. अनंत पटीने महाराज आपल्याला देतात. आता तरुण बारवड्याची गोष्ट माहिती आहे. तरुण बारवाडी सगळं सोडून महाराजांच्या चरणाची सेवा करायला आलं. 2 वर्ष वगैरे राहिल्यावर वडिलांना वाटायला लागलं की हा एवढा तरुण माझा मुलगा आणि तिथे जाऊन राहिलाय, माझा धंदा त्यांनी चांगला बघायचा, 4 पैसे कमवायचे, त्याच्याऐवजी तो करतोय, हे महाराज कोण माझ्या मुलाला ठेवून घेताय, तुकाच काही नाही, जाऊन घेऊन येतो महाराजांकडून, मला पैसे मिळाले पाहिजेत. आणि म्हणून आणायला गेला. महाराज म्हणाले जा घेऊन जा, तुझ्या मुलाला घेऊन जा. मुलाला जायची इच्छा नाही आहे, तो महाराजांच्या मागे लागलाय. अहो महाराज तुम्ही का मला सांगताय जा जा. महाराज म्हणाले नाही नाही, तुझे वडील घ्यायला आलेत, तू जा, काय हरकत नाही. जाताना फक्त बाहेर ती हडकं पडली ती घे हाडं आणि घेऊन जा. तरुणाचा नाईलाज झाला. अक्षरशः डोळ्यातून अश्रू वाहत वाहत त्यांनी तिथे जी काय हाडं पडलेली होती फडक्यात बांधून घेतली. ते गाठोडं घेऊन वडिलांबरोबर अत्यंत खिन्न मनाने तो चालत राहिला. वडील मधून त्याला सांगता, अरे ते हातातलं काठोड टाकून दे, अरे ते हातातलं काय तू घेऊन आलाय सुगाच काहीतरी, असं करून सांगतायत. पण हा टाकत नाही. महाराजांनी सांगितलंय की घेतली आहेत, यातनं पण गोष्टी शिकायच्या आहेत. काही त्रास आहेत समजायचं. महाराज म्हणतायत की हा त्रास घे, आता काही हरकत नाही, तो सहन करायला शिका. एक एवढीशी गोष्ट घडली की 10 फोन, काय करू काय करू, कसं होईल, काय होईल काय होईल, सगळं स्वतःभोवती संकटाची जाळी निर्माण करतात माणसं आणि मग त्या जाळ्यातच माणूस अडकतो. महाराजांची उपासना करतायत, काळजी करू नका. तरुण बारवाडी तो आठवडं घेऊन घरापर्यंत गेल्यावर वडिलांनी सांगितलं आता हे घरात आणू नको, ती हाडं आहेत त्याच्यामध्ये, सगळं अपवित्र, तू आणू नको घरामध्ये. त्याला बाहेर ठेवायला लावली आहेत. त्यांनी बाहेर ठेवली. पण सकाळी उठल्याबरोबर बघायला गेला ते आहे की नाही गाठोडं. प्रेम का महाराजांनी घ्यायला सांगितलंय. असं प्रेम करायला, अशी निष्ठा आपल्याला दाखवायची आहे. उपासनेमध्ये हे सगळं यायला पाहिजे. आणि उडून बघितलं तर चांदीच्या चिपा, 4 हाडं घेतली होती, 4 चांदीच्या चिपा मिळाल्या. तो महाराजांचा निस्सीम भक्त होता आणि म्हणून त्या तरुण मारवाड्यांनी जाणलं की हे महाराजांनी हा चमत्कार कशासाठी घडवलाय. आमच्यासारख्या बुद्धीने आम्ही म्हटलं असतं वा वा महाराजांनी मला हे दिलं, वा वा महाराजांनी मला हे दिलं, आणि सगळ्या जगभर हिंडून दाखवलं असतं की महाराजांनी मला कसं दिलं. त्याच्या लक्षात आलं की महाराजांनी हा चमत्कार का घडवला आहे. त्यांनी वडिलांना सांगितलं की महाराजांनी तुम्हाला पुरेसं धन दिलं आहे. तुमच्याजवळ राहून मी तुम्हाला जे कमवून दिलं असतं ते तुम्हाला मी हे अर्पण देतोय. आता मला जाऊ द्या. पण एक चीप मी घेऊन जाणार आहे महाराजांच्या चरणी अर्पण करण्यासाठी. आणि एक चांदीची चीप घेऊन तो घरातून बाहेर पडला आणि अखंड तो महाराजांच्या सेवेत राहिला. सांगायचा मुद्दा असा की काही मिळालं तरी ते कशासाठी दिलंय हे कळलं पाहिजे. त्याचा विनियोग कसा करायचा हे कळलं पाहिजे. आणि त्यानंतर आपलं कर्तव्य कर्म काय आहे हे जाणता आलं पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टीतूनही करायचं. तुम्हाला महाराज भरपूर वैभव देतात सहजपणे. एकदा मला एका गृहस्थांनी सांगितलं की ज्या ठिकाणी मला 20 रुपये मिळालं प्रॉफिट व्हायला पाहिजे होता, त्या ठिकाणी मला 2000 रुपये प्रॉफिट असा होत गेला अनेक वर्ष आणि गडगंज श्रीमंत झाले. आता त्याच्यातून त्यांची भक्ती अधिक वाढत गेली. त्यांनी असं नाही केलं की हे धन आपल्याजवळ ठेवलं, त्यातून त्यांनी अनेक ठिकाणी दान केलं. अनेक मठांमध्ये मंदिरामध्ये सातत्याने ते दान करत नाही. त्यांनी जाणलं की महाराजांची कृपा कशासाठी झाली आहे. आणि महाराज अशाच व्यक्तीला भरभरून देतात की जी दान करेल. असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे की तुम्हाला जर भरपूर धनाची प्राप्ती झाली आणि जर ते धन तुम्ही स्वतःसाठी उपभोगायला सुरुवात केलीत तर ती एक प्रकारची चोरी असते. तुम्हाला मिळालेल्या धनाचा उपयोग स्वतःला जेवढं आवश्यक आहे तेवढं ठेवून उरलेली गोष्ट तुम्ही समाजासाठी दिली पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. आता या तरुण बारवड्यांनी बरोबर महाराजांच्या चरणाशी आला. महाराजांना सगळंच माहिती होतं की हा नक्की परत येणार.
त्याची तेवढी पात्रता आहे महाराजांनी जाणलं होतं आणि म्हणून तेवढी केली होती. एक गरीब ब्राह्मण होता, त्याला नेहमी वाटायचं की मला उपजीविकेसाठी भिक्षुकी करायला लागते, मला महाराजांची सेवा करायची आहे. महाराजांनी जर मला धन दिलं तर मी माझं पूर्ण आयुष्य महाराजांच्या सेवेमध्ये अर्पण करीन. महाराजांनी त्याच्या मनामध्ये असलेली गोष्ट जाणली, त्याची तळमळ जाणली आणि महाराजांना माहिती होतं की मिळाल्यानंतर तो खरंच ते धन सोडून आपल्या चरणाशी येईल अशी खात्री होती. महाराजांची खात्री व्हायला पाहिजे, बघ महाराज तुम्हाला सगळं देणार, तर तुमच्यावर महाराजांची कृपा होणार. आणि म्हणून स्वतःच्या विचारांमध्ये परिवर्तन करणं, चांगले विचार घेणं, चांगलं आचरण करणं हे आयुष्यात कृपेसाठी अत्यंत गरजेचे. जशी उपासना आहे त्या उपासनेचा हा पाया आहे हे लक्षात घ्या. आणि मग अशी उपासना पूर्णपणे महाराजांपर्यंत जाऊन होते आणि मग अनंत असताना त्यांची आपल्यावर सदैव कृपा होत राहते. आपल्या पायाखाली गुलाबाच्या पाकळ्या घालून त्याच्यावरून महाराज आपल्याला चालवतात. महाराजांचं राजछत्र आपल्या डोक्यावर राहतं. अशा वैभवात महाराज नेतात. सोनाराची कथा माहिती आहे. महाराजांचा निस्सिम भक्त होता, पण परिस्थिती खराब झाली आणि म्हणून खोटे दागिने बनवल्याची बुद्धी झाली, कारण नाईलाज होता, कुटुंब चालवायचं होतं. चोरी कळली म्हणून शिक्षा होणार. राज दरबारात आला. महाराजांचा भक्त चांगल्या मनाचा होता, महाराजांना माहिती होतं. त्याचा चोरी करायचा, फसवायचा त्याचा हेतू नव्हता, पण प्राणकंठाशी आल्यानंतर काय म्हणून त्यांनी हे केलं हे सर्व महाराज जाणत होते. आणि म्हणून ज्या पांडू सोनाराला शिक्षा होणार तर महाराजच जाऊन बसले राजदरबारामध्ये. मालोजी राजांनी बघितलं की महाराज दरबारात आले आहेत, आता पांडू सोनाराला शिक्षा द्यायचं काम नंतर करूया, फटक्याची काहीतरी शिक्षा होती. महाराज आल्याबरोबर महाराजांसाठी आसन वगैरे व्यवस्थेमध्ये मालोजीराव त्यांचे सगळे सेवक होते. महाराज बसले आसनावर आणि काय केलं, लक्ष पांडू सोनाराकडे गेलं महाराजांचं. आता एवढा वैभव तिथे महाराजांचा मान सन्मान चालला आहे, पण महाराजांना पांडू सोनाराकडे लक्ष आहे. असं भक्ताकडे ईश्वराचं लक्ष असतं, जर निस्सिम भक्त असेल, प्रामाणिक असेल तर. आणि म्हणाले, अरे पांडू इथे कुठे आलास तू, ये 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 माझ्या शेजारी बस. आता महाराजांनी एवढं पांडू सोनाराला राज दरबारामध्ये बोलवून घेतलं आणि आपल्या शेजारी बस म्हणतोय. अशा म्हटल्यानंतर काय मालोजीरावांची हिम्मत आहे त्याला फटके मारायची. असं राजछत्र महाराज आपल्या डोक्यावर धरतात हे लक्षात घ्या. एवढी शक्ती आहे, पण तेवढी आपली त्यांच्यावर नितांत श्रद्धा असते. गोपाळबुवा केळकर पोटाची व्याधी होती, काही केलं तरी त्यांना बरं वाटेना, देवावर विश्वास नव्हता. पण शेवटी अखेर शरण आले परमेश्वराला आणि ते म्हणाले की जोण कोणी मला या व्याधीमधून पूर्णपणे बरं करेल, त्याच्या कार्यासाठी, त्याच्या सेवेसाठी मी माझं पूर्ण आयुष्य समर्पण करीन. अशा प्रकारची प्रतिज्ञा गोपाळबुवा केळकर यांनी केली. महाराजांची मखर त्यांनी लिहिली आहे, वाचली नसेल तर अवश्य वाचा. अवकाश टीव्हीवरच्या सिरियल्स महाराजांच्या बघतोय कोणी पिक्चर बघतोय असा विचार करू नका. ज्यांनी साक्षात महाराजांच्या बरोबर सेवा केली आहे, काम केलं आणि त्यांच्यावर स्वामींची कृपा झाली आहे, स्वामींचा साक्षात ज्यांना सहवास घडला आहे, अशा गोपाळबुवा केळकरांनी लिहिलेलं जे चरित्र आहे ते चरित्र अवश्य वाचा आणि त्यातल्या कथा अवश्य वाचा. पोटाची व्याधी काही बरं होत नाही आहे म्हणून अखेर परमेश्वराला शरण गेले. देव मानत नव्हते अजिबात आणि सांगितलं. मग महाराजांचं नाव कोणीतरी सांगितलं आणि म्हणून महाराजांकडे आले. महाराजांना आपली व्याधी सांगितली. महाराजांनी पण थोडे दिवस परीक्षा बघितली, कारण त्यांचा आधी देवावर विश्वास नव्हता आणि त्यामुळे त्यांचा असलेला जो देवावरचा अविश्वास आहे तो पूर्णपणे काढून टाकणं गरजेचं असतं. भांडं स्वच्छ करायला लागतं, तर त्याच्यात नवीन पदार्थ चांगला घालता येतो. आणि म्हणून 2 वर्ष गेली, 3 वर्ष गेली, चाललंय, पण यांना पण नाईलाज होता, काय करणार, दुसरं कोणी नाही. आणि अखेर पूर्णपणे ते
स्वप्नात त्यांना दिसलं की स्वामींनी पोटावरून हात फिरवला आहे आणि ते व्याधीतून पूर्ण बरे झाले. त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही सांगाल ती सेवा, माझं आयुष्य सेवेमध्ये देईन, नोकरी सोडून सेवेमध्ये देईन. रेल्वेतली नोकरी सोडली. आता महाराजांनी त्यांना अक्कलकोटला नाही ठेवून घेतलं. महाराजांनी त्यांना चिपळूणला पाठवलं. चिपळूणच्या जवळची जागा सांगितली आणि त्या जागेत त्याच्यासाठी पादुका दिल्या आणि या पादुकांची स्थापना कर, तिथे मठाची स्थापना कर आणि भिक्षा मागून उदरनिर्वाह कर आणि सेवा कर असं सांगितलं. गोपाळांनी ते जे घेतलेलं व्रताचं आचरण केलं आणि त्याप्रमाणे तिथे तर जंगल होतं. आता मठ मध्यवस्थित आलेला आहे गोष्ट वेगळी, पण त्यावेळेला जंगल होतं आणि अशा जंगलामध्ये पादुकांची स्थापना करून तिथे ते राहिले, महाराजांची सेवा केली, महाराजांच्या भक्तीचा प्रसार केला. असे श्रेष्ठ. आता हे सांगताना मला आपल्या लोणावळ्याच्या मंदिराची कथा आठवते. महाराजांनी जागा दाखवली, जागा घेतली. त्यावेळेला खरोखर मनामध्ये असा विचार कधीतरी आईच्या यायचा, किती एकाच ठिकाणी जागा आहे, तिथे कोण जाणार दर्शनाला. असाच भाग होता. आज तुम्हाला दिसतंय की लोणावळ्यामध्ये तिथे एवढे सगळं आहे, गजबजाट झालाय. तसं काही नव्हतं. ही जी जागा होती त्या जागेच्या बाहेर एक छोटीशी झोपडी होती आणि बाकी सगळी शेती होती पूर्णपणे. असं एकाट जायला रस्ता नाही. अशा परिस्थितीमध्ये अशा जागेवर नानांना मंदिर बांधायला सांगितलं स्वामींनी आणि ते पण भव्य दिव्य बांधायला सांगितलं. असं ते की काहीतरी बांधडेरा. कसं मंदिर पाहिजे ते स्वामींनी नानांना दाखवलं. मंदिराचं जे डिझाईन आहे ते स्वामींनी नानांना स्वप्नात पूर्णपणे दाखवलं. त्याप्रमाणे नानांनी चित्र काढून ते आर्किटेक्टला दिलं. आता एवढं भव्य दिव्य मंदिर, त्यासाठी लागणारा खर्च, हे सगळं होतं. आईला नेहमी वाटायचं की एवढं मोठं बांधतायत पण त्या मंदिरामध्ये कोण येणार असं आईला वाटायचं. पण नानांना नाही कधी. स्वामींनी सांगितलं त्याच ठिकाणी नानांनी मठाची स्थापना केली आणि आज तर काय दळणवळण सुविधा एवढ्या झाल्या आहेत की सहजपणे लोक तिकडे दर्शनाला येऊ जाणार. म्हणून गुरु आज्ञा महत्वाची आहे. पुढचं सगळं गुरु करून घेत असतो हे लक्षात घ्या. पण आम्ही गुरु आज्ञा मानत नाही. आम्हाला कोणी सांगितलं ना आम्हाला, आम्ही आमचं आधी बघतो. नाही मग असं केलं तर असं होईल, पण तुम्ही असं म्हणताय. आता कोणाला कधी उपासना दिली तर असं आम्ही बऱ्याच माणसांचं बघितलेलं आहे की इतकी गुंतागुंत वाढवतात, इतकी गुंत. अरे आधी तुम्ही उपासनेला कमीत कमी सुरुवात करा. सुरुवातीचा आधीचाच प्रश्न, पण मग हे होईल का, मग तसं झालं तर काय होईल, अमुक केलं तर काय होईल, मग मी किती दिवस उपासना करू, आणि किती दिवस काय, किती दिवस जेऊ विचारतं का कोणी कधी. पण लागलीच विचारणार किती दिवस उपासना करायची, कारण करायची तर एवढंच करायची, पण पाहिजे मात्र मला एवढं. अशी सगळी गंमत माणसांची असते. आणि हे म्हणून जे शिष्योत्तम आहेत, ज्यांच्यावर सद्गुरूची आणि ईश्वराची कृपा होते, ती केवळ कशामुळे होते, त्यांची असलेली निष्ठा. डोळ्यासमोर 100 प्रश्न येऊच देऊ नका कधीही आयुष्यामध्ये. गुंतागुंतीचे प्रश्न स्वतः वाढवत नेतो आपण उगाच. काळजी करणाराच प्रश्न आहे. प्रश्न कसे अलगद सुटतात त्याच्यावरून एक छोटीशी कथा सांगते. सत्य घटना आहे. कशासाठी सांगते, नको तो विचार करू नका. फक्त स्वतःला समर्पण करा स्वामींच्या कार्यामध्ये, स्वामींच्या भक्तीमध्ये, आणि माझ्याबरोबर इतर सर्वांचा भाग्योदय होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहा. महाराजांची कृपा होते. एक कुटुंब होतं माझ्याकडे आले, 2 बहिणी. आता घराण्याला काय काय दोष आणि शाप असतात हे सत्य. हे मी अनेक कुटुंबांचं बघितलं आहे. काय काय कुटुंबांमध्ये लग्नच होत नाही, काही कुटुंबामध्ये लग्न होतात पण लग्नानंतर अनेक प्रॉब्लेम होतात, अनेक गोष्टी होत्या. काही ठिकाणी मुली आहेत त्यांची लग्न झाली नाही, काही ठिकाणी मुलगे आहेत त्यांची लग्न नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. घराण्याचा हा शाप. आणि म्हणून चांगलं वागायचं, सत्कर्म योगे वयगाल व्हावे, सन्मार्गाने म्हणून जायचं आहे. आणि म्हणून नाना नेहमी सांगायचं आहे की तुम्हाला जरी आत्ता काही प्रश्न नसले तरी पण पुढे प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तुम्ही उपासना करा. उपासनेने आपलं चित्त शुद्ध होतं आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर आपल्या हातून सत्कर्म आपोआप घडतं आणि मग पुण्यसंचय होतं आणि पाप नाहीसं होतं.
त्याच्यासाठी उपासना करा आणि म्हणून प्रश्न नसला तरी उपासना करा असं नाना सांगत असत. आता ते कुटुंब आलं. त्यांची कथा अशी की मोठी बहीण होती, तिचं लग्न झालं. सत्यकथा सांगते मी, उगाच रंगवून कथा नाही सांगत, ते कथाकथन करायला नाही आलेले आहे. तिची मोठी बहीण होती, तिचं लग्न झालं, 2 मुली झाल्या तिला. पण नवरा खूप त्रास द्यायला लागला, प्रचंड त्रास झाला. आता ती महिला आता 75 वर्षाची आहे. 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, माझ्याकडे आल्या तेव्हा. आणि तिची आणखीन एक मोठी बहीण होती, तिचं पण लग्न झालं, तिला पण त्रास झाला म्हणून ती माहेरी आली. ती लग्न झाल्या झाल्या लागलीच आली. दुसरी बहीण पण लग्न झाले, त्रास झालं म्हणून माहेरी आली, पण तिला 2 मुली होत्या. मग तिची जी तिसरी बहीण होती तिने म्हणून लग्नच करायचं नाही ठरवलं आणि ती रिझर्व्ह बँकेत नोकरीत होती. आता ही जी मोठी बहीण आहे ती लवकर गेली. नंतर आता ही ते मधली बहीण आणि ही धाकटी बहीण दोघीजणी मग एकत्र राहत होत्या आईकडे. आई पण गेली. आता त्या घरामध्ये ही मोठी बहीण, तिच्या 2 मुली आणि ही रिझर्व्ह बँकेतली बहीण, असं कुटुंब होतं. या बाईच्या मोठ्या मुलीचं लग्न झालं, तिचा नवरा पण व्यसनी निघाला आणि म्हणून ती 5 वर्षाच्या मुलाला घेऊन आपल्या आईकडे आलेली. आता या घरामध्ये आईची ती मुलगी, त्या मुलीची 2 मुलं, एक मुलगा 5 वर्षाचा, ही मावशी आणि तिची धाकटी बहीण, म्हणजे या बाईची धाकटी मुलगी, असं कुटुंब तिथे राहत होतं. आता हिला नोकरी नाही, आई नोकरी करत, ती बाई नोकरी करत नाही, तिची मुलगी नोकरी करत नाही, तिचा 5 वर्षाचा मुलगा आहे. धाकटी बहीण ती शिकती आहे अजून. नोकरी करणारी मावशी आहे, ती रिटायर झालेली आहे. तिची तब्येत पूर्णपणे बिघडलेली आहे, त्यामुळे ती नीट राहते, किती वर्ष जगेल ही काळजी. असं कुटुंब. मावशी पण आली त्याच्याबरोबर, सगळ्या मला भेटायला आले. ते कुठे आले होते, हॉलिडे कुठे उतरले होते, तर इकडे त्यांना कळलं म्हणून मला भेटायला आले. सगळी कथा मला सांगितली. मला स्वतःला प्रश्न पडला की आता या मावशीच्या पेन्शनवर घर चाललं आहे, कल्पना करा तुम्ही, आणि ती मावशी आजारी असते. आता ही मावशी गेली तर हे कुटुंब उद्या काय खाणार हा प्रश्न घेऊन मला वाईट वाटलं. तेवढी मोठी गहन समस्या. उपासना दिली, सांगितलं सगळं. मनातल्या मनात स्वामींना आणि नानांना कळकळून प्रार्थना केली की ही मावशी बरेच वर्ष जगू दे. ते उपासना घेऊन गेले. उपासनेला सुरुवात केली, मनापासून उपासना केली. 10 प्रश्न नाही विचारले की कसा सुटेल प्रश्न, कसा सुटेल प्रश्न, मग काही होणार नाही ना, आम्हाला असं काही करायला नाही लागणार ना, काही नाही. मनापासून अगदी आनंदाने उपासना घेऊन गेले. थोड्याच दिवसात 3 का 4 महिन्यात मोठ्या मुलीचा नवरा घरी आला आणि त्यांनी सांगितलं की मी आता व्यसन सोडलेलं आहे आणि मला चांगली नोकरी लागली आहे, आणि म्हणून तो बायकोला घ्यायला आला आणि बायकोला आणि मुलाला घेऊन गेला. आता तिघी राहिल्या, 2 बहिणी आणि ती 1 मुलगी. ही शिकते अजून, तिचं 1-1.5 वर्ष राहिलेलं आहे, चालू आहे. असं झालं की ती शिकत असताना ती दिसायला खूप सुंदर होती, हुशार पण होती. त्यांच्या नात्यातल्या कुठल्या तरी लोकांनी एक स्थळ सुचवलं आणि त्यांनी सांगितलं की लग्नानंतर आम्ही या मुलीला शिकवू, पण तुम्ही ही मुलगी आम्हाला द्या, अशी मागणी तिला घालण्यात आली आणि तिचा विवाह झाला. सगळे प्रश्न सुटले. 1.25 वर्षाच्या आत घरातले सगळे प्रश्न सुटले. तिचं शिक्षण नंतर पूर्ण झालं, ॲडव्होकेट झाली ती. प्रश्न सुटला. एवढा मोठा महाराजांनी केवळ 1 वर्षामध्ये हा प्रश्न सोडवला आहे. प्रश्न सुटल्यावर विसरल्या नाहीत, ही पण तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून मला ही गोष्ट खूप आठवते, कायम त्या दोघींची मला आठवण येते. आता या 2 बहिणी, ही एक मावशी आजारी, या बाईचं पण वय झालं, हिला पण पायाचा प्रॉब्लेम. 2 जणी ओला करून लोणावळ्याच्या मठात खास मला भेटण्यासाठी 4 वाजता आल्या. मी बसलेल्या खोलीतून, खिडकीतून मला कोण येताना ते दिसत होतं. या 2 लांबून दिसल्या. 2 एकमेकींचा आधार घेत चालत होत्या आणि माझ्याकडे आल्या आणि मला सगळी ही कथा सांगितली. म्हणाले तुमच्या इथे आलो, आमचा सगळा प्रश्न सुटला.
तुम्हाला हे सगळं कळलंच पाहिजे अशी तळमळ आम्हाला होती. किती महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही ओला करून तुम्हाला भेटायला आलो आहे. ही सगळी कथा सांगितली. मलाही अतिशय, आता तुम्हालाही आनंद वाटला असेल की अशा प्रकारे, पण अशा प्रकारच्या समस्या समाजामध्ये अनेक आहे. म्हणून आपण किती सुखी आहोत त्याचा विचार तुम्ही करा आणि सगळ्या गोष्टी बाकीच्या विसरा, जे काही क्लेश आहेत काय ते. आणि गुरुपूजनाच्या सोहळ्याला अत्यंत आनंदाने आपण यायचं आहे आणि तो संपन्न करायचा आहे. गुलाल उधळा, कुंकुम उधळा, उधळा पुष्पदला, धुंद होऊनी करू साजरा गुरुपूजन सोहळा. गुलाल उधळा, कुंकुम उधळा, उधळा पुष्पदला, धुंद होऊनी करू साजरा गुरुपूजन सोहळा. सद्गुरु श्री स्वामी समर्थ.